जय श्रीराम. जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ. जय श्रीराम. सगळ्यांना माझा नमस्कार. आपण गेले वर्षभर रोज 13 माळा आत्मशुद्धीसाठी या उपक्रमाअंतर्गत नामस्मरण करत आहोत आणि महाराजांच्या तत्वज्ञानाचं चिंतन महाराजांच्याच कृपेने घडलेलं आहे. आज या उपक्रमाची सांगता होतीये, मन भरून येतंय. गेले वर्षभर आपण एकमेकांना भेटत होतो आणि महाराजांच्या साक्षीने, महाराजांच्या कृपेने आणि महाराजांच्या प्रेरणेने सगळं काही घडत होतं, याचा अनुभव आपण सगळ्यांनी घेतलेला आहे. आपल्या सगळ्यांची बैठक नामाची छान बसली. आपण कमीत कमी 45 मिनिटं ते 50 मिनिटं नामस्मरण करत होतो आणि महाराजांच्या तत्वज्ञानाचा अभ्यासही आपण जवळपास वर्षभर केलेला आहे. या संपूर्ण वर्षभरामध्ये आपल्याला काय मिळालं, महाराजांच्याकडनं आपल्याला काय जाणीवा प्राप्त झाल्या, त्याच्या पलीकडे काय महाराजांनी आपल्याला दिलं, या सगळ्या गोष्टींचं अवलोकन केलं तर महाराजांच्या कृपेचा जो काही झरा व्हायला या संपूर्ण वर्षभरामध्ये, त्या कृपेच्या ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण न्हाऊन निघालो अक्षरशः. आणि आपण सगळेजण ह्याचे साक्षीदार झालो. ही फार मोठी गोष्ट महाराजांनी घडवली. आणि आपण आधी बोललो त्याप्रमाणे आपल्याला रोजच्या रोज नामस्मरण करायचंच आहे. जरी उपक्रमाची सांगता होत असली तरी आपल्या नामस्मरणाची काही सांगता होत नाहीये. आपल्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला नाम हे घ्यायचंच आहे. कारण महाराजांना जर अत्यंत प्रिय असलेली कुठली गोष्ट होती तर ती म्हणजे फक्त परमेश्वराचं नाम. कारण महाराज प्रत्येकाला, येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला हेच सांगत असत की तुम्ही अत्यंत तळमळीने नाम घ्या. तुम्ही इतकं भयंकर असं नाम घ्या की एक दिवस तो भगवंत थरारून जाईल आणि तो म्हणेल की कोण आहे हा माझा एवढं भयंकर असं नाम घेणारा, आणि साक्षात तो पुढे येऊन उभा राहील. कारण भगवंताला अत्यंत प्रिय अशी कुठली गोष्ट असेल तर ते म्हणजे भगवंताला स्वतःच नाम हे अत्यंत प्रिय आहे. कारण नामामध्ये जो रंगला त्याला स्वतःचा विसर पडतो, आणि जेव्हा आपल्याला आपल्या स्वतःचा विसर पडतो त्यावेळेला परमात्मा स्वरूपाशी आपलं ऐक्य साधलं जातं. नामाने देहबुद्धी हळूहळू कमी होत जाते. आपल्या विषय वासना आणि विकारांचा जोर कमी होतो, त्या क्षीण होत जातात. हवे नको पण आपलं कमी होत जातं. हळूहळू नाम अंतरंगामध्ये स्थिरावतं. म्हणजे आपण स्वतःच अवलोकन केलं तर आपण ज्या टप्प्यावर पूर्वी होतो आणि हळूहळू नाम घेत घेत जसजसं आपण पुढे जातो तसतसं महाराजांना आपल्याकडनं काय अपेक्षित आहे, नामाचं साधन कशा पद्धतीने काम करतं. सगळ्या भक्तींमध्ये विष्णू स्मरण ही भक्ती जी महाराजांनी सांगितली की सगळ्या भक्तींचा समावेश त्या एका भक्तीमध्ये आहे. कर्म मार्ग आहे, योग मार्ग आहे, ज्ञान मार्ग आहे, पण प्रत्येक मार्गाची उकल महाराजांनी करून दाखवली आणि आपल्याला हे सांगितलं की ज्ञान मार्गामध्ये थोडासा अहंभावाचा किंवा अहंकाराचा विषय असतो. योग मार्ग हा साधायला कठीण आहे. कर्म मार्गामध्ये माणूस त्या कर्माच्या बंधनामध्ये अडकतो. या सगळ्या मार्गांच्या बरोबरीने जो मार्ग जातो तो म्हणजे भक्ती मार्ग आहे. आणि आपल्यासारख्या सर्वसामान्य प्रापंचिक माणसाला जर भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर महाराजांनी तुम्ही भक्ती मार्गाने जा असं सांगितलं. मग देवाची भक्ती करायची असेल तर ती कशी करा हे पुढे महाराजांनी सांगताना सांगितलं की तुम्ही फक्त परमेश्वराचं नाम घ्या. मग हे जे परमेश्वराचं नाम आपण आधीपासून घेत असतो, आपण मागच्याही भागामध्ये बघितलं की
आपल्या हातनं उपासना घडते, आपल्या हातनं नामस्मरण घडत असतं, ते सद्गुरूंनीच आपल्याकडनं घडवून घेतलेलं असतं. आयुष्याच्या एका विशिष्ट टप्प्यावर संत मंडळी आपल्या आयुष्यामध्ये प्रवेश करतात. ते आपल्याकडनं निरनिराळे उपासना करून घेतात आणि नंतर त्या संत मंडळींपैकी एक अशी विभूती असते की जी सद्गुरू म्हणून आपल्या आयुष्यामध्ये प्रवेश करते. मग सद्गुरूंकडनं सिद्ध झालेलं नाम जेव्हा आपल्याला अनुग्रहाद्वारे मिळतं आणि त्या नामाच्या अखंड स्मरणामध्ये आपण जेव्हा राहतो, त्यावेळेला आपल्याला परमेश्वरीय कृपेचा आणि सद्गुरूंच्या कृपेचा अनुभव यायला लागतो. आणि ह्यांच्या कृपेनीच, भगवंताच्या कृपेनी आणि सद्गुरूंच्या कृपेनीच भगवंताचं नाम आपल्या मुखामध्ये येत असतं. आणि ते अट्टाहासाने, बळजबरीने नाम घेत राहणं आणि हळूहळू ती सहज प्रवृत्ती बनणं आणि आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला फक्त आपल्या सद्गुरूंची आठवण, परमेश्वरीय तत्वाची आठवण आणि त्या नामाचं स्मरण राहणं, हेच खरं आपल्याला आपल्याकडून आपल्या सद्गुरूंना अपेक्षित आहे. कारण असं होतं की ज्या वेळेला आपण नाम घ्यायला लागतो, त्यावेळेला ते नाम ते नाम ज्या भगवंताचं आहे तो भगवंत, त्या नामाची ओळख, भगवंताची ओळख ज्या सद्गुरूंनी आपल्याला करून दिली ते सद्गुरू, आणि ज्यांनी आपल्यावर कृपेचा आशीर्वाद धरला ते आपण स्वतः साधक म्हणून. तर नाम, भगवंत, सद्गुरू आणि साधक हे सगळेजण एकत्र होतात, एकरूप होतात. म्हणजे महाराज म्हणतात तसं की भक्ती मार्ग हा सगळ्यात का उच्च सांगितलेला आहे, कारण इतर सर्व मार्गांमध्ये भगवंत असेलच असं नाही, पण भक्ती मार्गामध्ये भगवंत असल्याशिवाय तुम्ही भक्ती करूच शकत नाही. तुम्ही भक्ती कोणाची करणार? भगवंत असल्याशिवाय भक्ती करता येत नाही. इतर मार्गांमध्ये भगवंत असायलाच हवा असं नाहीये, पण भक्ती करायला भगवंत हवाच. आणि जो भक्ती करतो तो भक्त आहे. त्यामुळे आपसुकच भक्त आणि भगवंत यांचं जे द्वैत असतं ते अद्वैतामध्ये परावर्तित होतं. आणि हा भक्तीचा फार मोठा धागा आहे. मग ही भक्ती कशी करायची हे महाराजांनी जे आपल्याला सांगितलं की तुम्ही फक्त नाम घ्या. नामामध्ये जेव्हा तुम्ही तुमची कर्तव्य उत्तम पद्धतीने पार पाडाल, तेव्हा एकीकडे तुमचा प्रपंचही साधला जाईल आणि भगवंताचं सदैव स्मरण असल्यामुळे परमार्थही साधला जाईल आणि अत्यंत समाधान आणि आनंद तुम्हाला प्राप्त होईल. आणि जे अगदी पहिल्या भागामध्ये, अगदी पहिल्या चिंतनामध्ये जे महाराजांनी आपल्याला सांगितलं की नाम हे साधनही आहे आणि नाम हे साध्यही आहे, त्याचा उलगडा इथे आत्ता आपल्याला होतो पहा. की आपल्याला साध्य काय करायचंय, तर आपल्याला शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या मुखामध्ये नाम असावं हे साध्य करायचंय. आणि ते कसं साध्य करायचं, तर नाम घेऊनच साधायचंय. म्हणजे नाम हे साधनही आहे आणि साध्यही आहे. आणि म्हणून महाराजांनी सांगितलं की भगवंत प्राप्तीचं सर्वश्रेष्ठ साधन हे नामस्मरण आहे. नामस्मरणाच्या योगाने तुम्हाला भगवंताची प्राप्ती होईल, याचा महाराजांनी निर्वाळा दिला. म्हणजे प्रपंच करत असताना आपण भगवंताच्या नामाच्या अनुसंधानामध्ये राहिलो तर तो प्रपंच नित्य सुखाचा होतो. भगवंताच्या कृपेनेच त्याचं नाम आपल्या मुखामध्ये येत असतं. भगवंताची कृपा झाली की ते अविरतपणे येत राहतं, ज्याला अजपा जप असं म्हणतात. आणि तो जो जप आहे किंवा ते जे नामस्मरण आहे, ती जी नामाची आठवण आहे, ती जी सद्गुरूंची आठवण आहे, ती जी भगवंताची आठवण आहे, त्याने वृत्तीचं समाधान लाभतं आणि एक अत्यंत असा आनंद आपल्या मनामध्ये किंवा हृदयामध्ये उत्पन्न होतो की जो बाहेरच्या विषयावर अवलंबून नाहीये. त्यामुळे माणूस बाहेर कितीही प्रापंचिक अडचणीमध्ये असला तरी अशा साधनी माणसाचं समाधान भंग पावत नाही, त्याचा आनंद मावळत नाही. म्हणून महाराज त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येकाला अत्यंत कळकळीने हे सांगत की तुम्ही फक्त नाम घ्या. तुम्ही तुमच्या प्रपंचातल्या काळजांचं गाठोडं माझ्या पायापाशी आणून ठेवा. तुम्ही रामाला फक्त एकदा मनापासून पहा, डोळे भरून पहा. त्याच्या सगुण मूर्तीचं, त्याच्या हास्यमुखाचं ध्यान करा. तुम्ही फक्त नामामध्ये राहा. तुम्ही तुमच्या प्रपंचाची कुठलीही चिंता करू नका. तुमच्या प्रपंचातली कर्तव्य तुम्ही उत्तम पद्धतीने पार पाडा. तुम्ही देह प्रारब्धावर टाका. कधी तो सुखात जाईल, कधी तो गचका खाऊन बुडायच्या बेतामध्ये येईल. पण मनाचं अनुसंधान
नामाचं अनुसंधान तुम्ही राखा. मनाने तुम्ही भगवंताचे व्हा, म्हणजे तुम्हाला भगवंताची प्राप्ती होईल. आणि भगवंताचं स्वरूप हे नित्य आनंदमय असल्यामुळे आपल्याला तो आनंद आणि समाधान आतून मिळत असतं. म्हणून महाराजांनी आपल्याला काय शिकवण दिली, की तुम्ही तुमचं अंतःकरण अत्यंत शुद्ध ठेवा. जिथे जिथे ते अंतःकरण मलिन होतंय, जिथे जिथे ते अंतःकरण अशुद्ध होतंय, तिथे तिथे अभ्यास करा. शोधून काढा, की काय गोष्टींमुळे माझं मन हे अशुद्ध होतंय. कुठल्या गोष्टी आहेत, की ज्या मला छळतायत. कुठले विकार आहेत, कुठल्या विषय वासनांचा खेळ जो चालू आहे, ज्याच्यामुळे माझं अंतःकरण अशुद्ध होतंय, ते शोधून काढा. आपण त्याला नामाची धग लावली, की जे विषय, वासना आणि विकार मनामध्ये प्रबळ असतात, ते सगळे बाहेर येतात आणि आपण शुद्धतेकडे जातो. आपलं मन शुद्ध बनलं, आपलं अंतःकरण शुद्ध बनलं, की आपल्या मनातून, आपल्या चित्तातून शुद्ध विचारांची निर्मिती होते. शुद्ध विचारांची प्रक्रियाच अशी आहे, की नाम हे अत्यंत शुद्ध आहे. त्याच्यामुळे जेव्हा आपण नाम घेतो, त्यावेळेला ते थेट आपल्या हृदयापर्यंत जाऊन भिडतं. म्हणजे आपण मागेही बघितलं, की वैखरी, मध्यमा, पश्चंती आणि परा हे जे 4 वाणींचे प्रकार आहेत, तर हळूहळू नाम असं अंतरंगात स्थिरावत जातं. आणि जेव्हा ते हृदयामध्ये जातं, तेव्हा हृदयामधल्या भगवंताला, हृदयस्थ असलेल्या नारायणाला ते आनंद देतं. असं अंतःकरण जेव्हा शुद्ध होतं, तेव्हा त्याचं प्रकटीकरण शुद्ध अशा आचरणामध्ये दिसतं. म्हणून महाराज सांगतात, की तुम्ही तुमचं अंतःकरण अत्यंत शुद्ध ठेवा. तुमचं आचरण शुद्ध ठेवा. तुम्हाला जेवढं यथाशक्ती अन्नदान करता येईल तेवढं तुम्ही करा. परनिंदा टाळा. बारीक बारीक गोष्टी महाराजांनी सांगितल्या आहेत, पण ह्या जर आपण आयुष्यभर लक्षात ठेवल्या तर महाराजांना अपेक्षित असलेलं वागणं आपल्याकडनं होईल. भगवंताच्या अनुसंधानामध्ये प्रापंचिक कर्तव्य उत्तम पद्धतीने पार पाडा. सर्वांशी अत्यंत निष्कपट प्रेमाने वागा. आपल्या बोलण्यामध्ये, पाहण्यामध्ये, नजरेमध्ये प्रेम असायला हवं. आपलं बोलणं गोड असावं. घरातलं वातावरण अत्यंत शांत आणि पवित्र असावं, शुद्ध असावं. ही अशी सगळी शिकवण आपल्याला महाराजांनी दिलेली आहे. म्हणून महाराज काय सांगतात, की तुम्ही भगवंताकडे जेव्हा जाता, त्यावेळेला तुम्ही फक्त त्याच्याकडे त्याच्या नामाचं प्रेम मागा. कारण भगवंत जर कृपण असेल, तर तो नामभक्ती देण्यामध्ये तो बाकी सगळ्या गोष्टी देईल. म्हणून महाराज सांगतात, की तुम्ही प्रापंचिक क्षुल्लक गोष्टी त्याच्याकडे घेऊन गेलात, तर तो हसेल आणि म्हणेल, की मी काय द्यायला उभा आहे आणि तुम्ही काय माझ्याकडे मागताय. पण शेवटी तो दाता असल्यामुळे तुम्ही जे मागणार तेच तुमच्या पदरामध्ये पडणार. त्यामुळे महाराज म्हणतात, की क्षुल्लक मागायला गेलात तर तेच पदरात पडेल. म्हणून तुम्ही त्याच्याकडे त्याच्या नामाचं प्रेम मागा. कारण तो बाकी सगळ्या गोष्टी देतो. पण भगवंत नामाचं प्रेम फार फार कमी देतो. त्यामुळे आपण जर काही भगवंताकडे मागायचं असेल तर फक्त त्याच्या नामाचं प्रेम मागायचं. आपलं जीवन, आपलं संपूर्ण आयुष्य हे भगवंताच्या हाती आहे आणि भगवंत हा नामाच्या अधीन आहे. त्यामुळे आपण नाम घेत गेलो, की भगवंत तिथे येऊन थांबतो. आणि भगवंत स्वरूप असलेले सद्गुरू हे आपल्याला सहाय्याला धावतात. म्हणजे महाराज काय सांगतात, की एखादा रुपया आपण जेव्हा हातामध्ये घेतो, त्यावेळेला जशा त्याच्या दोन्ही बाजू आपल्या हातामध्ये येतात, तसं आपण प्रपंचामध्ये पडलो, की परमार्थ हा प्रपंचाबरोबरच येतो. तो वेगळा करायचा नाहीये. म्हणजे प्रपंचाच्या झटापटीतच आपल्याला परमार्थ साधायचा आहे, असं महाराजांनी कळकळीने सांगितलेलं आहे. म्हणून महाराज काय सांगतात, की तुम्ही तुमची प्रपंचातली आसक्ती काढा बाहेर. प्रपंच हा वाईट नाहीये. त्याच्यामध्ये जी आसक्ती आपण घालवतो ती वाईट आहे. जे प्रपंच कर्तव्य भावनेने केला तर महाराजांना अत्यंत आवडतो. मग प्रपंचातली आसक्ती काढून आपण जर ती भगवंतापाशी लावली तर ती त्याची भक्ती होते. म्हणजे एकीकडे आपण प्रापंचिक कर्तव्य उत्तम पद्धतीने पार पाडू शकतो आणि दुसरीकडे जेव्हा आपण मनाने अनुसंधान ठेवतो, तेव्हा आपल्याला भगवंत प्राप्त होतो. म्हणून महाराज म्हणतात, की तुम्ही भगवंतावर अकारण प्रेम करा आणि त्याची कृपा संपादन करा. देहाची सुखदुःख ही देहाच्या माथी आहेत. मनाने भगवंत भजायला त्यांची आडकाठी नाहीये. त्यामुळे
सत्संगतीमध्ये राहून आणि सद्गुरूंच्या शब्दावर पूर्णपणे विश्वास आणि श्रद्धा ठेवून आपण राहिलं पाहिजे. आणि मग महाराज सांगतात की अशी श्रद्धा ठेवून तुम्ही अत्यंत प्रेमाने फक्त नाम घ्या. नामस्मरणाच्या योगाने जेव्हा आपण भगवंताच्या अनुसंधानामध्ये आणि स्मरणामध्ये राहतो तेव्हा आपली चित्तशुद्धी पटकन होते. एकदा अंतःकरण शुद्ध झालं की परमार्थ सोपा बनतो असं महाराजांचं सांगणं आहे. त्यामुळे महाराजांनी त्यांचा संपूर्ण आयुष्याचा काळ हा येणाऱ्या प्रत्येक माणसाला हे सांगण्यामध्ये अत्यंत कळकळीने त्यांनी हे सांगितलं की तुम्ही फक्त अखंड नामस्मरणामध्ये राहा. तुमची प्रापंचिक कर्तव्ये उत्तम पद्धतीने पार पाडा आणि जो आनंद आंतरिक आहे अशा आनंदाची आणि समाधानाची तुम्ही प्राप्ती करून घ्या. म्हणून महाराजांनी हे आपल्याला सगळ्यांना सांगितलेलं आहे की जेथे नाम तेथे माझे प्राण ही सांभाळावी खूण. त्यामुळे महाराज म्हणतात की ज्याच्या हृदयामध्ये ज्याच्या मुखामध्ये नाम आहे त्याच्या हृदयामध्ये माझी वस्ती आहे. त्यामुळे महाराज त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येक माणसाला हेच सांगत की तुम्ही माझ्याकडे जेव्हा येता तुम्ही इथे जो राम उभा आहे त्या रामाला एकदा डोळे भरून पहा. तुम्ही त्या रामाकडे त्याच्या नामाचं प्रेम मागा. तुम्ही कुठलीही काळजी करू नका. परमात्मा तुम्हाला अत्यंत सुखाने ठेवेल. तुम्ही प्रपंचातली कर्तव्य अत्यंत उत्तम पद्धतीने पार पाडा. भगवंताचं स्मरण ठेवा. सगळ्यांशी अत्यंत प्रेमाने राहा. तुमची वाणी गोड असू दे. राम तुमचं सर्वांचं कल्याण करेल हा माझा भरोसा तुम्ही बाळगा. जे भगवंताच्या नामामध्ये राहून तुम्ही तुमचं आयुष्य अत्यंत सुखामध्ये आनंदामध्ये घालवा. भगवंत कृपा करेल हा महाराजांनी आपल्याला सगळ्यांना दिलेला निर्वाळा आहे, आशीर्वाद आहे. महाराज आपल्याला हेच सांगतायत की तुम्ही सगळ्यांनी असा निश्चय करा की आपल्याला भगवंताचं नाम हे भगवंतासाठीच घ्यायचंय. म्हणजे मला माझ्या प्रपंचासाठी भगवंताचं नाम घ्यायचंय अशी भूमिका आपण ठेवू नये. महाराज सांगतात की असं नाम घेता घेता म्हणजे भगवंत मला तू आवडतोयस म्हणून मी तुझं नाम घेणार आहे. भगवंत तू मला आवडतोयस म्हणून मी तुझी भक्ती करणार आहे. अशी जेव्हा आपल्या मनाची भूमिका असेल त्यावेळेला जेव्हा आपण एकीकडे नामस्मरण करत असू तर एक दिवस ते नाम इतकं भयंकर असं येईल की भगवंत थरारून जाईल आणि आपण जिथे असू तिथे तो येऊन उभा राहील. म्हणून महाराजांनी आपल्याला हा सतत निर्वाळा दिलेला आहे की तुम्ही सुखाने प्रपंच करा. प्रपंच टाकू नका. पण त्या प्रपंचामध्ये भगवंताला विसरू नका. भगवंताचं अनुसंधान ठेवा. आपण कुठेही गेलो तरी आपल्या रामाला आपण बरोबर घेऊन जावं असं महाराजांनी सांगितलेलं आहे. म्हणजे आपल्याला कशाची भीती नाही. म्हणून महाराज जसं सांगतात आपल्याला की एका आईप्रमाणे तुम्ही माझ्याशी बोला. तुम्ही मला सगळं काही सांगा. तुम्ही सगळं काही मला निवेदन करा. मी तुमच्या मागे पुढे उभा आहे. देहाचे भोग येतील आणि जातील पण तुम्ही सदा आनंदामध्ये राहा. इतक्या तन्मयतेने नाम घ्या की तुम्ही स्वतः नाम घेत आहात हे सुद्धा आपण विसरून गेलं पाहिजे. म्हणजे नाम घेता घेता आपल्याला आपल्या देहाचा विसर पडला म्हणजे ही समाधी आहे. म्हणून महाराज सांगतात की तुम्ही आता सर्वांनी एकच करा. सर्वांनी आपला प्रपंच उत्तम करा. प्रपंचातली कर्तव्य विसरू नका. पण तो प्रपंच करत असताना भगवंताचं मात्र नाम घ्या. त्याचं स्मरण टाकू नका. थोडं तरी नाम घेतल्याशिवाय तुम्ही राहू नका. त्याला फार मोठी क्रिया किंवा विधी असतो असं नाहीये. आवडीनी प्रेमाने भगवंताचं नाम घ्या. एकदा तरी त्याला कळकळीने हाक मारा की भगवंताला आपल्याला येऊन भेटावं असं वाटलं पाहिजे. राम तुमच्या सर्वांचं कल्याण करील. राम कृपा करील हा भरोसा बाळगा. सुखाने आणि आनंदात राहा. हा महाराजांनी आपल्याला सगळ्यांना आशीर्वाद दिलाय. आणि आज हाच आशीर्वाद सांगून ह्या उपक्रमाची सांगता करत आहे. तुम्ही सगळ्यांनी वर्षभर हे ऐकलत. त्याला अत्यंत चांगल्या मनाने प्रतिसाद दिलात, प्रोत्साहन दिलत. हे सगळं महाराजांच्या कृपेने घडलं. त्याच्याशिवाय हे होऊ शकलं नसतं. महाराजांनी आपल्या सगळ्यांना एकत्र बांधलं आणि आपण सगळेजण एकत्रितपणेच पुढे भविष्यात सुद्धा पुढे जाणार आहोत. नवीन नवीन विषयांवर महाराज चिंतन घडवून आणतील. ते आपल्यापर्यंत
पोहोचवण्याचा आम्ही सगळेजण प्रयत्न करू. जरी महाराजांच्या तत्वज्ञानावर आधारित चिंतन पुष्प आता यापुढे प्रसारित होणार नसतील, म्हणजे हा उपक्रम जरी आज ह्याची सांगता होत असेल, तरी सुद्धा पुढे नवीन काही विषय घेऊन महाराज आपल्याकडनं नक्की ही सेवा घडवतील आणि आपण सगळ्यांनी ह्या उपक्रमामध्ये सहभागी झालात. मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. महाराजांनी हे सगळं घडवलं, त्याच्यामुळे जे काही आहे ते सगळं महाराजांचं आहे. त्यात माझं कर्तेपण कुठेही नाही, हे मला चांगलं माहिती आहे. महाराजांच्या स्फुरणाशिवाय कुठलीही गोष्ट घडू शकत नाही. त्यामुळे जे काही आहे ते सगळं महाराजांचं आहे. या संपूर्ण उपक्रमामध्ये कुठली गोष्ट समजा तुम्हाला पटली नसेल, आवडली नसेल, तर ती तुम्ही सोडून द्या. जे काही तुम्हाला पटलं असेल, जे काही तुम्हाला मनापासून करावंसं वाटत असेल, आवडलं असेल, ते तुम्ही महाराजांच्या कृपेने आयुष्यभर करण्याचा प्रयत्न करा. आणि आपण सगळ्यांनी असेच आनंदामध्ये आणि समाधानामध्ये राहूया. जे महाराजांनी आपल्याला सांगितलं ते भगवंताचं नाम आपण सतत घ्यायचं आहे आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत, कारण आपला आयुष्याचा शेवटचा क्षण नामामध्ये जावा. कारण महाराजांनी हे आपल्याला आश्वासन दिलंय की ज्याच्या मुखामध्ये नाम आहे त्याचा अंतकाळ मी साधीन. मग शेवटच्या क्षणी आपल्या मुखामध्ये नाम येण्यासाठी आपल्याला आयुष्यभर ते नाम घ्यावं लागतं, हेही महाराजांनी सांगितलंय. त्यामुळे आपण सगळेजण त्याचा अभ्यास करूया. अत्यंत कळकळीने आपण नाम घेऊया भगवंताचं आणि भगवंताकडे आपल्या रोजच्या प्रापंचिक गोष्टी जरी आपण घेऊन गेलो तरी आपण त्याच्याकडे त्याच्या नामाचं प्रेम मागूया. आणि एकीकडे आपली प्रापंचिक कर्तव्य उत्तम पद्धतीने पार पाडता पाडता दुसरीकडे भगवंताच्या अनुसंधानामध्ये राहून आपल्या हृदयामध्ये जो नारायण प्रकट झालेला आहे त्या नारायणाला पूर्णपणे शरण जाऊन आपण तो आनंद आणि समाधान उपभोगूया. हेच मागणं मी आज सगळ्यांना मागत आहे. जय श्रीराम. या संपूर्ण उपक्रमात, या संपूर्ण प्रवासामध्ये आपण हे व्हिडिओचं रेकॉर्डिंग ज्यांच्या घरी केलं, महाराजांचेच भक्त आहेत, महाराजांची उपासना अनेक वर्ष घरी चालू आहे, तर अश्विनीताई पळणिटकर ह्यांच्याच घरी आपण हे सगळं व्हिडिओ रेकॉर्डिंग केलेलं आहे. आणि त्यांचे पती जितेंद्रदादा पळणिटकर, तर या दोघांचाही छोटासा सत्कार या निमित्ताने मी करू इच्छितो. तसंच संपूर्ण वर्षभर व्हिडिओ शूटिंग ज्यांनी केलं असे माझे मित्र, अगदी भावासारखेत मला ते, तर चिन्मय आणि सिद्धार्थ या दोघांचंही आज आपण कौतुक करणार आहोत, त्यांचा छोटासा सत्कार करणार आहोत. तर आपण सगळेजण मिळून त्यांचा हा सत्कार करूया. रोज 13 माळा आत्मशुद्धीसाठी हा जो महाराजांनी उपक्रम आपल्याला सर्वांना दिला, तो आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं अतिशय महत्त्वाचं काम विनीतदादांनी केलं आणि सर्व साधकांनी भरभरून विनीतदादांवर प्रेम केलं ह्या सगळ्या उपक्रमाच्या निमित्ताने. कारण एवढं 1 to 1 आजकाल आपल्याला ऐकायला, बघायला आणि समजून घ्यायला मिळत नाही. म्हणून आज सर्व साधकांच्या वतीने आपण इथे विनीतदादांचा पण सत्कार करणार आहोत. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय श्रीराम. जय श्रीराम.
श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय। परम पूज्य सद्गुरु श्री ब्रह्मानंद महाराज की जय। महारुद्र हनुमान की जय। जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती। जय श्रीराम। रोज 13 माळा आत्मशुद्धीसाठी या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व साधकांचं मनपूर्वक स्वागत आणि सर्व साधकांना आमचा नमस्कार। विनीत दादा, तुम्हालाही आमचा नमस्कार। जय श्रीराम. सुरू झालेल्या प्रत्येक गोष्टीला विराम हा असतो। जिथे सुरुवात आहे तिथे सांगताही आहे। त्याच्यामुळे 13 माळा आत्मशुद्धीसाठी हा जो उपक्रम आज आपण सांगतेच्या भागाकडे निघालेलो आहोत, त्यामुळे ह्याही उपक्रमाला जरी तुम्हाला वाटत असलं सांगता असली तरी सुद्धा नामाला मात्र सांगता नाही, कारण नाम हे पूर्ण आहे आणि म्हणूनच रोज 13 माळा ह्या वैयक्तिकरित्या प्रत्येकाने आपापल्या पातळीवर कायम चालूच ठेवायच्या आहेत। महाराजांच्या ह्या विचारधनाला, ह्या शिकवणीला, या नामाला, या कशालाही विराम हा नसतोच, कारण उपासनेचा आश्रयो उपासनेविण निराश्रयो, उदंड केले तरी जयो प्राप्त नाही। म्हणून हा जो महाराजांनी 13 माळा आत्मशुद्धीचा दिवा आपल्याला प्रत्येकाला दिलेला आहे आणि तो त्यांनी अशा ठिकाणी, अशा उंबरठ्यावर ठेवलाय की जिथे आपल्या प्रपंचातही आणि आपल्या परमार्थातही दोन्हीकडे आपल्याला प्रकाश दिसणार आहे आणि त्यांनी आपला प्रवास त्या अनुषंगाने सतत सुरू राहणार आहे। महाराजांनी जोडलेली ही जी गुंफण आहे, हे जे नातं आहे, हा जो धागा आहे तो इतका पक्का आहे कारण तो सद्गुरूंनी जोडलेला धागा आहे। आपलं जे जीवन असतं ना, त्या जीवनाचं वस्त्र आपल्याच कर्माच्या उभ्या आडव्या रेषांनी गुंफलं जातं, पण जो धागा सद्गुरू जोडतात त्याच्यामुळे हे आपल्या जीवनाचं वस्त्र अतिशय सुंदररित्या गुंफलं जातं आणि ते सुंदर वस्त्र तयार होतं। या उपक्रमामध्ये प्रत्येक भागानंतर तुमच्या सगळ्यांनी अनेक प्रतिक्रिया नोंदवल्या। त्या प्रतिक्रिया इतक्या खऱ्या होत्या, इतक्या तळमळीने, इतक्या शुद्ध भावनेने त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवल्या की मला असं वाटतं की प्रत्येक जण त्यातनं काही ना काहीतरी शिकत गेला, प्रत्येकाला काहीतरी उमगत गेलं आणि ह्यामुळे आपण सगळेजण एकमेकांशी जरी प्रत्यक्षरित्या जोडलेलो नसलो तरी भावनेने एका त्या नामाने पुन्हा एकदा आपण महाराजांनी आपल्याला सगळ्यांना जोडलं. जोडून ठेवलेलं आहे। आणि म्हणूनच तुम्हा सर्व साधकांचे आभार मानण्यापेक्षा आम्हाला त्यांच्या ऋणात राहायला नक्कीच आवडेल। या उपक्रमामध्ये जेव्हा आपण एक एक पाऊल पुढे जात होतो, वाटचाल करत होतो, तेव्हा आम्हाला असं समजलं की प्रश्न एक जण विचारत होता, पण त्यातली उत्तरं अनेकांना आपापल्या प्रश्नांना मिळाल्यासारखी वाटत होती। जणू सद्गुरू माऊली आपल्या समोर बसली आहे आणि वैयक्तिकरित्या आम्हाला मार्गदर्शन करते असं प्रत्येकाला जाणवत होतं, कारण तुमचं दादा जे सांगणं होतं महाराजांचं ते इतकं तळमळीचं होतं की ते प्रत्येकाच्या हृदयाचा ठाव घेत होतं आणि त्यामुळे प्रत्येकाला आपण ही जी महाराजांनी धरोहर दिली आहे ना, त्यासाठी प्रत्येक म्हणजे ह्या आणि प्रसार खरोखरच महाराजांची कृपाच होती. अगदी म्हणजे अगदी लोकांना आपण सांगायचो की तुम्ही काही शंका असतील तर विचारा, विचारा आणि महाराजांच्या ह्याने आपण त्याचा प्रयत्न करत होतो की उलगडायचं उलगडायचा. पण इतकं सुंदर महाराज ते उलगडून देत हो ना होते की त्यांचं ते स्फुरण जे काही येत होतं त्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी, तर ते अगदी म्हणजे पूर्ण महाराजांची कृपाच त्याला होय म्हणता होय येईल. आणि खरंय अनेकांना त्यातनं जे काही मिळालं किंवा जो काही लाभ झाला तो म्हणजे आपण शब्दात सुद्धा वर्णन करू नाही शकत करू शकत, कारण हा प्रत्येकाने घेतलेला हा वैयक्तिक अनुभव आहे। असं सांगा म्हटलं तर त्या माणसानी खरोखर समोर यायला पाहिजे। तुम्ही आणि म्हणजे मी तर त्यांचे शब्द फक्त पोचवण्याचा एक प्रयत्न करते आणि मला वाटतं ह्या प्रसार माध्यमांचे पण खूप आभार मानायला पाहिजेत, त्यांनीही ठेवा आपल्यापर्यंत तो आणि दिला, एका याला आपल्याला महाराजांच्या अनेक भक्तांपर्यंत पोहोचता पोचता सुद्धा आलं। आलं ह्या माध्यमातून. आणि अजून एक ह्या अनुषंगाने सांगायला आवडेल की हे सगळे व्हिडिओज आपल्या चॅनलवर असेच राहणार आहेत। तुम्ही ते पुन्हा पुन्हा ऐका, पुन्हा पुन्हा नव्याने तुम्हाला त्यातनं काहीतरी उमगेल, तुमच्या प्रतिक्रिया देत राहा आणि त्यातनं पुन्हा आपण काहीतरी नव्याने वेगळं शिकत जाऊ। ह्या जेव्हा प्रतिक्रिया आमच्या समोर आल्या ना, त्यात एकांनी सांगितलं की आमची नामस्मरणाची बैठक सुरू झाली। नाहीतर काही वेळेला कसं होतं, आत्ता 10 मिनिटं केलंय, उठता, जेवता, बसता, जसं महाराजांनी सांगितलंय, येता जाता काम करता तुम्ही नाम घेत राहा, तसं तर लोक घेतच होती।
पण ज्याला एक अधिष्ठान प्राप्त होण्याची गरज होती, ते अधिष्ठान अनेकांना मिळालं. काही जण नैराश्याच्या गर्तेतनं देखील दादा बाहेर आलेली आहेत या सगळ्यातनं. म्हणजे म्हणजे किती खरोखरच आपण याची कल्पना करू शकत नाही, की महाराजांनी हे जे तत्वज्ञान उलगडून दिलं आणि हा जो रोज 13 माळा उपक्रम सगळ्यांना त्यांनी तो जो दिला, अक्षरशः की तुम्ही बैठक घालून बसा. कमीत कमी 45 मिनिटं ते 50 मिनिटं म्हणजे जवळपास तुम्ही एक पाऊण तास ते 1 तास तुम्ही नाम घ्या. म्हणजे मानस पूजा करा, हो ना. नामस्मरण करा. तुमचा जो देव आवडता आहे, उपास्य दैवत, त्याचं तुम्ही नाम घ्या. बरोबर आहे. ते घेता तुम्ही स्वतःच्या अंतरंगामध्ये डोकवून बघा. काय घडतंय? कुठे आपल्याला जायचंय? कुठे पोचायचं आहे? आपल्या भावना कशा आहेत? अशुद्धतेकडून शुद्धतेकडे प्रवास खरं हाच महाराजांनी दिलेली ह्याच्या मागची मूळ प्रेरणा तीच होती, तीच होती. की आज आपल्याला आपलं जे अंतरंग आहे, जे पूर्णपणे विषय, वासना आणि विकारांनी मलिन झालेलं आहे किंवा होय अशुद्ध ना. झालंय किंवा ते रोजच्या रोज थोडं अशुद्ध होतच असतं. कारण जेवढे आपण व्यवहारामध्ये, संपर्कामध्ये येतो सगळ्या जगाच्या, होय ना. नाही म्हटलं तरी आपल्या मनामध्ये रोजच्या रोज ह्या अशुद्ध भावना उत्पन्न होतच असतात. मग प्रत्येक वेळेला ती अशुद्धता काढून शुद्धतेकडे कसं जायचं? जायचं. मनाची स्थिरता कशी राखायची? वाटेल तो प्रारब्ध भोग जरी भोगायला वाट्याला आला, तरी सुद्धा स्थिर बुद्धी ठेवून तो कशा पद्धतीने भोगायचा? कारण महाराजांना टाळण्यापेक्षा तो भोगून संपवण्याकडे महाराजांना जास्त ते आवडतं, हं. की तुम्ही प्रारब्ध भोग समोरनं जो आलेला आहे, तो तुम्ही टाळू नका. तुम्ही तो भोगून संपवा. बरोबर. म्हणजे तो विषय एकदाचा तुमच्या आयुष्यातनं संपतो. संपतो. प्रारब्ध भोगून संपवावा असं महाराजांनी जे सांगितलंय. मग हे सगळं करत असताना एकीकडे प्रयत्नवादी कसं राहायचं? बरोबर. कर्म आहे, सर्व तऱ्हेच्या गोष्टी आहेत, भक्ती मार्ग आहे. म्हणजे सगळ्या गोष्टी महाराजांनी आपल्याला उलगडून दिल्या. उलगडून दाखवलं. चांगली नामाची बैठक बसवण्याचा जो आणि लोकांना ना आत्मपरीक्षण करायची सवय लागली. आतापर्यंत आपण तो असं म्हणाला म्हणून मी असं म्हटलो, माझं काय ते व्यावहारिक आपण हां. समर्थनं जी देतो. ती कमी झाली. म्हणजे महाराजांनी आपल्याला हे शिकवलं, की तुम्ही स्वतःमध्ये बघा, की जेव्हा तुम्ही दुसऱ्याचे दोष बघता, त्या दोषांचं बीज तुमच्या स्वतःमध्ये असतं. त्याच्याशिवाय हा दोष आहे हे तुम्हाला लक्ष देणार नाही. प्रकर्षाने मग जेव्हा तुम्ही तुमच्या अंतरंगामध्ये डोकवाल, तेव्हा तुम्हाला हे लक्षात येईल, की आपलं सुद्धा अनेकदा चुकतंय. आपली सुद्धा मनोभूमिका चुकतीये. आपल्याला पण कशा पद्धतीने स्वतःला बदलायला पाहिजे, सुधारवायला पाहिजे. आणि ह्या सगळ्या प्रक्रियेला ही सगळी आत्मशुद्धी आहे. म्हणजे आत्मस्वरूप शुद्धच आहे. पण त्याच्या भोवती जी सगळी आवरणं अशुद्ध तयार झालेली असतात, ती आवरणं सगळी स्वच्छ करत नेणं आणि मग आत्मस्वरूपाचं आणि परमात्म स्वरूपाचं ऐक्य आपल्या हृदयामध्येच घडणं. म्हणजे जे हृदयस्थ झाला नारायण असं जे म्हणतात ना, तर त्या नारायणाचा म्हणजेच त्या परमेश्वराचा अनुभव तुम्हाला तुमच्यामध्येच येणं आणि त्याने तुम्ही पूर्णपणे शांत होणं. जे आजचं सगळं धकाधकीचं आयुष्य आज आपण प्रत्येक जण जगतोय आणि आज लोकांना लक्षात येत नाही, की कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टींना सामोरं जायला पाहिजे आणि लोक कुठेतरी चुकीच्या मार्गाने ह्या गोष्टींकडे अडकले जातात. तर तिथे शुद्ध उपासना काय आहे? शुद्ध मार्ग काय आहे? शुद्ध साधन मार्ग काय आहे? संतांनी काय सांगितलंय? सद्गुरूंनी काय सांगितलंय? महाराजांनी काय सांगितलंय? ह्या सगळ्याचा अभ्यास करून आपण त्या गोष्टींकडे सामोरं जाणं, ही गोष्ट महाराजांनी ह्या संपूर्ण वर्षभरामध्ये आपल्याला शिकवली. त्याच्यामुळे ह्या माध्यमातनं आपण पुन्हा एकदा हेच सांगतोय सगळ्यांना, की आपण सगळ्यांनी रोज हा जप करायचाच आहे. म्हणजे जे इतके दिवस आपण करत आलेलो आहे, त्याचा आज सांगता झाली कार्तिक एकादशीच्या दिवशी, म्हणजे आता उद्यापासनं आपण मोकळे झालो, असं नाहीये. आपल्या आयुष्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत, क्षणापर्यंत आपल्याला रोज हा जप करायचाच आहे. आपली जी बैठक छान तयार झालेली आहे, ती आपल्याला अजिबात मोडायची नाहीये. दिवसभर आपल्याला अवलोकन करायचं, ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. सांगता कशाची होतीये, तर महाराजांचं तत्वज्ञान जे गेली वर्षभर आपण उलगडून महाराजांच्या कृपेने जे चिंतन घडत होतं, त्या चिंतनाची फक्त अभ्यासक्रम पूर्ण झालाय. आता आपला परीक्षेचा काळ पुढचा सुरू आहे. म्हणजे परीक्षा रोज नित्य आहेच आहे. म्हणजे जेव्हा कधी तुमच्या मनामध्ये अशी भावना येईल, की आता माझा राग गेलाय सगळा किंवा आता हा विकार गेलाय, तर महाराज मुद्दामून असा प्रसंग उत्पन्न करून तुम्हाला दाखवून देतील, की काहीही अजून गेलेलं नाहीये. सगळे विकार आहेत. म्हणजे ह्याचा अर्थ काय आहे, की आपल्याला रोजच्या रोज हा अभ्यास आहे. रोजच्या रोज ही शुद्धता आपल्याला करायचीच आहे. त्याच्यामुळे कारण विषय किंवा विकार हे जन्मतःच असतात. त्याच्यामुळे नव्याने काही ते बाहेरून आलेले नसतात. म्हणजे महाराज म्हणतात तसं, की तुमचा जन्मच मुळी वासनेमध्ये झालेला आहे. त्याच्यामुळे जीव हा वासनेने लडबडलेलाच आहे. ती वासना
लाडावलेल्या कुत्र्यासारखी आहे असं महाराजांनी सांगितलं. हो, किती खरंय. हडहड केली तरी सुद्धा ती वासना हे होत जात नाही. नाही. नामाने ती क्षीण करत न्यायची आहे. त्याच्यामुळे तिथे नामाचं पूर्ण काम चालतं, की तुमची समजा ज्या कुठल्या गोष्टीवरची वासना आहे ती जर आधी प्रबळ असेल तर नामस्मरणाच्या योगाने ती क्षीण होत जाते. बरोबर. असं प्रत्येक गोष्ट क्षीण करत न्यायची. खरंय. मग तिथे आपल्याला जायचंय. म्हणजे आत्मशुद्धी आपल्याला व्हायला. हळू-हळू आपलं जे म्हणजे अशुद्धता जी सगळी मनामध्ये तयार झालेली असते किंवा रोजच्या रोज काही वेळेला अशुद्ध भाव तयार तयार होत होत असतो. असतात. तर त्याचं तिथल्या तिथे अवलोकन करून, की बाबा अरे माझ्या मनामध्ये आता अशुद्ध विचार आला, हे पहिल्यांदा समजणं ही त्याची पहिली पायरी. पायरी आहे. त्याच्यामध्ये कुठलंही व्यावहारिक समर्थन न करता, की नाही हे चुकलंय माझं किंवा हा विचार करायचाच माझा चुकलेला आहे. चुकलाय. हे पहिल्यांदा लक्षात आलं, की मग आपण त्याच्या सुधारणेच्याकडे जाऊ शकतो आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण महाराजांच्या पुढे जपाला बसू त्यावेळेला हे सगळं आपण महाराजांना निवेदन करायचंय, की कुठे आपण आपलं अडतंय, कुठे आपल्याला काय सामोरं जावं लागतंय कुठल्या गोष्टींना आणि मग हळू आपल्याला महाराज बाहेर काढणार. ही जी सगळी प्रक्रिया आहे ही रोजच्या रोज करायची प्रक्रिया आहे. त्याच्यामुळे त्याला सांगता नाहीये. तुम्ही आता जे निवेदनाचं म्हणालात दादा, तर एकांची प्रतिक्रिया अशी होती, की त्यांनी सांगितलं, "जेव्हापासून मी हे निवेदन करायला लागलो, आत्तापर्यंत माझ्याकडनं घडलेल्या चुका, मला झालेला त्रास, लोकांच्यामुळे झालेला त्रास, हे मी जेव्हा निवेदन केलं ना, मला अतिशय आत्म आणि हलकं वाटायला लागलं आणि कोणीतरी माझ्या अंगावरचं मणामणाचं ओझं जसं काही उतरवून टाकलं." खरंय. हे आपण इतकं पहिल्या भागाला भागात सांगितलं सांगितलेलं होतं. होतं, की जे काही आहे ठीक आहे, तुम्हाला अगदी लिहून नाही ना दाखवायचं, म्हणजे लिहून काढायचं नाहीये ना, ठीक आहे. पण तुम्ही सगळं निवेदन करा. म्हणजे महाराजांना आपण रोजच्या रोज सांगितलं पाहिजे, खरंय. की आपलं काय चाललंय हे सद्गुरूंना माहितीच हो, असतं. बरोबर आहे. पण आपण ते जाऊन निवेदन केलं म्हणजे आपला भार हलका होतो. तुम्ही जे सगळं साठवून ठेवलेलं ठेवलंय. आहे. आज अशी परिस्थिती असते घरामध्ये, की आपण घरच्या माणसांना सुद्धा काही वेळेला मोकळेपणाने सांगू बोलता शकत येत नाही. नाही आपल्याला. बाहेर आपण कोणाला सांगू शकत नाही. एकतर आपण साधन मार्गावर असतो. त्याच्यामुळे हं. आपल्याला फार एक्स्ट्रीम अशा आपल्या भावना पण व्यक्त करायला काही वेळेला बंधनं असतात, की अरे हे असं नाही वागायचंय किंवा हे आपल्या महाराजांना आवडत नाही. त्याच्यामुळे काही वेळेला इतर माणसं जितक्या सहजतेने एखादी गोष्ट करून मोकळं करून होतात. मोकळे होतात, तर साधनी माणसाला मागे 100 गोष्टींचा विचार करायचा असतो, की आपण हे वागतोय हे बरोबर आहे का? हे आपल्या महाराजांना आवडेल का? आपण कशा पद्धतीने आपल्या मनाची धारणा ठेवली पाहिजे? ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, मग तिथे तो जो अडकलेला आहे किंवा त्याला जे काही सांगायचं आहे, मोकळं व्हायचं. मोकळं व्हायचंय, तो कोणाला जाऊन सांगणार? तिथे सद्गुरू असतात. म्हणजे महाराज म्हणतात तसं, की एका आईसारखं तुम्ही मला येऊन येऊन सांगा. सांगा. त्याच्यामध्ये तुम्ही कुठला आडपडदा ठेवू नका. एका आईप्रमाणे तुम्ही मला येऊन सांगा. तसं महाराजांना आपण रोज सांगितलं पाहिजे, की महाराज हे असं होतंय. महाराज मी ह्या सिच्युएशनमधनं जातोय किंवा प्रॉब्लेममधून जातोय. तुम्हाला सगळं माहिती आहे, पण तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं तुम्ही करा. करा. तुम्ही माझं रक्षण करा. हे सगळं महाराजांना सांगायचं. सद्गुरू तत्व महाराज सगळ्यातनं आपल्याला मोकळं करणार. आपल्याला फक्त थोडासा धीर धरावा लागतो. हं. म्हणजे मनामध्ये तो थोडा धीर धरला, तर महाराज म्हणतात तसं मागे उभा रघुवीर असं आहे ते, की बरोबर. तुम्ही थोडा धीर धरा. रामराया आहे, महाराज आहेत, सद्गुरू आहेत, तुम्हाला सांभाळणारच आहेत. आपल्याला फक्त धीर धरावा लागतो. आज आपली परिस्थिती अशी आहे, की जरा काही आपल्या समोर काही आलं, तर आपण अस्वस्थ होतो, अस्वस्थ. अस्थिर होतो. सगळं काही आता आपलं संपलंय, अशा ह्यानेच आपण पुढे पुढे मार्ग मार्ग दिसेनासा काही होतो. दिसत नाही आपल्याला. अशा वेळेला काही नाही, आसन घालायचं, महाराजांच्या पुढे येऊन बसायचं, दिवा लावायचा, उदबत्ती लावायची, डोळे शांत मिटायचे आणि महाराजांच्या पुढे येऊन बसायचं आणि सगळं निवेदन करायचं, की हे असं सगळं चाललेलं आहे, तुम्ही बघा. बघा. ही रोज जाऊन त्यांना प्रार्थना करायची. रोज आपल्या मनाचं अवलोकन खरंय. करायचं. आपल्या मनातला सगळा अशुद्ध भाव शुद्धतेकडे गेला पाहिजे. हं. जिथे चुकत असेल, ते लिहून ठेवा, की माझं इथे चुकतंय. मी काल हे असं बोललो, पण मी भविष्यात असं बोलणार नाही. ते लिहून ठेवायचं. आपण जर अशी एक वही केली आणि त्याच्यामध्ये जर अशा छोट्या-छोट्या गोष्टी दिवसभरातल्या, ज्या आपल्याला असं वाटतं, की ह्या माझ्या वागायला किंवा बोलायला चुकलेल्या आहेत, त्या वहीमध्ये लिहून ठेवायच्या. मग आपल्याला लक्षात येतं, की हां, हे आपल्याला असं करायचं नाही. आणि रोज ती वही वाचायची एक 10 मिनिटं. खरंच सांगतो तुम्हाला. खरंय. हे मी माझ्या अनुभवाने सांगतो. आधी आज केलं सुद्धा माझी अशी वही आहे, बरं. की त्याच्यामध्ये मी लिहून ठेवतो, की हा असा-असा प्रसंग घडला, त्यावेळेला माझ्या तोंडून असं-असं वाक्य बाहेर पडलं किंवा काय असं वागलं गेलं. पण महाराजांना काही अशा पद्धतीने वागलेलं किंवा बोललेलं आवडत आवडत नाही. नाही.
तर हे भविष्यामध्ये आपल्याला करायचं नाही. ठीक आहे, 10 वेळा घडणार असताना अशा गोष्टींमुळे ते 2दाच घडतं. तेही महाराजांना कळतं, की 8 वेळेला ते नाही घडलं. आपण हा आपला रोजचा अभ्यास आहे. बरोबर आहे. हेच आपण सगळं वर्षभर वर्षभर सांगतायत महाराज. महाराजांच्या कृपेनी त्यांचं हे सगळं चिंतन तत्वज्ञानाचं हे उलगडत गेलेलो आहे. काही लोकांनी असंही सांगितलं, की उपासनेची तळमळ काय असते? मागची कळकळ काय असते? किंवा त्याच्या मागची एक शिस्त देखील असायला हवी. हे देखील आम्हाला ह्या उपक्रमामुळे कळलं. तसंच एखादा शिक्षक नाही का 15 दिवसांनी आपल्याला येऊन काहीतरी गोष्टी सांगतो आणि त्याचा उपयोग आपण प्रपंच परमार्थात करावा. त्या पद्धतीने काही लोकांनी याचा अनुभव घेतला. काही लोकांचं असंही म्हणणं होतं, की प्रत्येक व्हिडिओ ऐकल्यानंतर ना त्यातलं एखादं वाक्य आम्ही अधोरेखित केलं, की हे जीवनाचं सूत्र म्हणून आपल्याला उपयोगी पडेल. इतकं डीप लोकं ऐकत होते. खरं तर दादा तुम्हाला तुमच्याविषयी काही सांगितलेलं आवडत नाही. तुम्ही म्हणता नाही हे करता करविता महाराज आहेत. हे मान्य आहे आम्हाला. पण काहीतरी एक जे प्रभावी माध्यम असतं ते लोकांसाठी तुम्ही होतात. त्याच्यामुळे लोकांना एखादा कुटुंबप्रमुखाप्रमाणे तुम्ही समजवतायत असंही लोकांना वाटलं. काही म्हणजे मला हा तर त्यांचा विचार इतका आवडला, की आम्ही सगळ्यांनी वाणीरूप अवतार नाही बघितलेला महाराजांचा. पण आज तो तुमच्या रूपाने आम्हाला पुन्हा एकदा अनुभवता आला आणि तुम्ही एखाद्या कुटुंबप्रमुखाप्रमाणे अतिशय कळकळीने प्रत्येक भाग आमच्यापर्यंत पोहोचवलात. कारण तुमच्यात जो आश्वासक स्वर होता, तुमचे जे शब्द होते, जरी ते महाराजांचे असले तरी माध्यम म्हणून ते इतकं प्रभावी होतं, की प्रत्येकाला त्यातनं ना काहीतरी शिकता आलं. त्या स्वरामधले जे चढ-उतार होते ना, त्यातनं देखील कळत होतं, की आपलं कुठे चुकतंय, आपण कुठे काही करायला हवंय, कुठल्या ह्याच्यात एकदम मृदू भावना आली, की मानसपूजेचा एपिसोड तर इतका सुंदर झाला, की त्यातनं अनेक जणांना मानसपूजा करण्यासाठी स्फूर्ती, प्रेरणा मिळत गेली आणि प्रत्येक एपिसोड प्रत्येकाला काही ना काही शिकवत गेला. प्रपंचाकडे बघण्याचा तिराईतपणा जो असतो ना, तो आपल्याला प्रत्येकाला जमायला लागला असं म्हणायला हरकत नाही. कारण अनेक ठिकाणी आपण ऐकत होतो, की साक्षी भावाने वागावं प्रपंचामध्ये. पण ते कसं? हे महाराजांनी आपल्याला या तत्त्वज्ञानातून अतिशय सुंदरपणे उलगडून दाखवलं. अशा अनेक प्रतिक्रिया आहेत, किती तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या. प्रत्येकाला एवढा वेळ देणं आम्हाला शक्य नाहीये आणि म्हणूनच हा उपक्रम तुम्ही वैयक्तिक पातळीवर चालू ठेवा. 13 माळा आत्मशुद्धीसाठी ह्याला विराम मात्र नक्कीच नाहीये. आत्तापर्यंतचे सगळे व्हिडिओ मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे आपल्या ह्या YouTube चॅनलवर असणार आहेत. ते पुन्हा-पुन्हा ऐका. त्यातून तुम्हाला अजून काही गोष्टी उलगडतील. मागच्या वर्षी बरोबर वसुबारसेला रोज 13 माळा आत्मशुद्धी हा वेल महाराजांनी रोवला आणि त्याचा ह्या वर्षभरात जर का आपण आढावा घेतला, तर तो वेल हळू-हळू जोपासत बहरू लागला, रुजू लागला आणि तो गगनापर्यंत पोहोचला आणि ते गगनापर्यंत पोहोचणं म्हणजेच आत्मशुद्धी आहे. आत्तापर्यंत अनेक ठिकाणी आपण हेही ऐकलं होतं, की हा प्रवास शांताकडून अनंताकडे जाणार आहे. तसा हा प्रवास आत्मशुद्धीकडे जाणार आहे. अंतरंगात डोकावणारा हा प्रवास आहे, जो आपण सगळ्यांनी चालू ठेवायचा आहे. आपली प्रगती आपणच बघायची आहे आणि आपल्या प्रगतीतनं आपले सद्गुरूच अतिशय आनंदित होणार आहेत, की ज्या गोष्टीसाठी आपण ह्या सगळ्यांना ह्या नामामध्ये आणलेलं आहे, या प्रवाहात आणलेलं आहे, त्यात प्रत्येकाची होणारी प्रगती ही जशी सद्गुरूंना आनंद देणार आहे, तशी आपल्या अंतर्मनाला आनंद देणारी आहे. गीतेचा एक श्लोक आहे किंवा ते वचन आहे सद्गुरूंनी आपल्याला सांगितलेलं, "अनन्य चिंतयन्तो मा ये जना पर्युपासते, तेषां नित्यां भियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्." असं आपलं योगक्षेम चालवणारे आपले सद्गुरू आहेत आणि त्या सद्गुरूंच्या आधारे आपला हा जीवन प्रवास चालू राहणार आहे. म्हणूनच आपण आपल्या सद्गुरूंना, आपल्या उपास्य दैवताला नमस्कार करूया. आजच्या ह्या सांगतेकडे जाताना एक श्लोकाने आपण ह्याची सांगता करूया आणि म्हणूया, "सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता." दादा, वर्षभरात तुम्हाला भेटायची, तुम्हाला बघायची आम्हाला सवय झाली होती. ती ह्या व्हिडिओमुळे आम्हाला पुन्हा-पुन्हा त्याचा अनुभव घेता येईल. तुमचे मनापासून सर्व साधकांकडनं मी आभार मानते जय श्रीराम. आणि तुम्हाला एक छान सांगावसं वाटेल, की आम्ही प्रत्येकजण प्रयत्न करू महाराज, की ह्या प्रवासात आम्हाला पुढे चालता येईल आणि आम्ही हा उपक्रम असाच चालू ठेवू. जय श्रीराम. आपल्या या उपक्रमासाठी आशाताई परांजपेंसारख्या एका अधिकारी व्यक्तीचं देखील आपल्याला मार्गदर्शन लाभलेलं आहे. वेळोवेळी त्या ह्या उपक्रमाबद्दल
दादांशी बोलत होत्या. अनेक भाग जसे जसे प्रसारित होत होते तसं त्याबद्दल त्या दोघांची चर्चा होत होती. त्यांच्याशी जोडलेले जे महाराजांचे साधक आहेत त्यांना देखील त्या प्रेरणा देत होत्या, की ह्या व्हिडिओमधनं, ह्या भागांमधनं, ह्या प्रवचनांमधनं शिकण्यासारखं खूप आहे. आणि जेव्हा आशाताईंसारखी एखादी अधिकारी व्यक्ती ह्याबद्दल बोलते, तेव्हा खरोखर त्याचा प्रभाव अजून होतो लोकांवर. म्हणूनच आज ह्या सांगतेच्या निमित्ताने आपण थेट आशाताईंच्या घरी जाणार आहोत, ह्या कार्यक्रमाला त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी. चला तर मग. श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय. सद्गुरु श्री ब्रह्मानंद महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय. जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. नमस्कार. रोज 13 माळा आत्मशुद्धीसाठी या उपक्रमाची आज सांगता होत आहे. अशा वेळी आपल्याबरोबर आज आहेत सौ आशाताई परांजपे, ज्या महाराजांच्या निस्सीम भक्त आहेत. खरं तर आशाताईंचा परिचय आपणा सर्वांना माहीत आहे. अगदी सुरुवातीपासून त्या या उपक्रमाशी जोडलेल्या आहेत. प्रसारित होणारे सर्व भाग त्या अगदी आवर्जून ऐकतात आणि त्यांच्या संपर्कातील इतर लोकांना देखील त्या पाठवतात. आशाताई या उच्च विद्याविभूषित आहेत. त्यांनी MA LLB MA PhD असं शिक्षण घेतलेलं आहे. 1995 साली श्री महाराज हनुमंताच्या रूपाने त्यांच्या आयुष्यात आले, बरोबर ना? आणि त्यांच्या घरी त्याच्यानंतर मारुतीरायांच्या मंदिराची स्थापना देखील झाली. मारुती म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते ती दास्यभक्ती, शरणागती, परोपकार आणि तत्परतेने सेवा करणारे हे गुण. आणि आशाताईंना पण याच गुणांचे आशीर्वाद आहेत आणि म्हणूनच त्यांच्याकडून श्री महाराजांनी इतकी वाङ्मयीन सेवा करून घेतलेली आहे. 1995 साली आशाताईंच्या PhDच्या कामाला सुरुवात झाली आणि श्री महाराजांचं चरित्र व वाङ्मय यावर त्यांनी PhD करता प्रबंध लिहिला, ज्याचं काम 2000 साली पूर्ण झालं. प्रबंधाच्या निमित्ताने महाराजांनी त्यांच्या जीवनात प्रवेश केला आणि अक्षरशः त्यांच्या आयुष्याचे ते सूत्रधार झाले. महाराजांच्या प्रेरणेमुळे आशाताईंनी ब्रह्मचैतन्य गाथा, आनंद घनराम, चैतन्य पत्रे, मन राम रंगी रंगले, ओवीबद्ध श्री ब्रह्मचैतन्य चरित्र कथामृत, श्री सद्गुरु लीलामृत, हनुमान बाहुक, श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज शतसंवत्सरिक व वेगळ्या वाटा यासारख्या विपुल पुस्तकांचं लेखन महाराजांनी त्यांच्याकडनं करून घेतलं. ही केवळ पुस्तकं नसून ही आपल्या सर्वांसाठी वाङ्मयीन संपदा आहे, तो प्रसाद आहे आपल्यासाठी. श्री महाराजांनी आशाताईंकडून 13 कोटी रामनामाचे संकल्प पण सामूहिकरित्या करून घेतले आणि ते पूर्णत्वास नेले. 1 नव्हे, 2 नव्हे, तर 28 संकल्प त्यांच्याकडून पूर्णत्वास गेलेले आहेत. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, आत्मज्ञान होण्याकरता लागणारी क्षमता, सामर्थ्य प्रत्येकातच असतं, पण फार थोडी लोक त्याचा विकास करतात आणि त्यांच्यापैकी एक आशाताई आहेत. उत्तम साधक, शिष्य आणि भक्त होण्याकरता एक विशिष्ट प्रकारची शिस्त, सगळ्या व्यवहारात असून देखील आंतरिक वैराग्य, मनाची उदारता, अत्यंत लीन असा स्वभाव आणि सद्गुरूंवर निर्व्याज निष्ठा आणि प्रेम आणि अखंड नाम या पंचसूत्रांनीच आशाताईंचा आतापर्यंतचा प्रवास झालेला आहे. समर्थांच्या म्हणण्याप्रमाणे प्रपंच सुखे करावा, परी काही परमार्थ वाढवावा, परमार्थ अवघाची बुडवावा, हे विहित नव्हे. याचा आदर्श असणाऱ्या आशाताई आज आपल्याबरोबर आहेत. या उपक्रमाच्या निमित्ताने त्यांचे विचार आज आपल्याला ऐकायला मिळणार आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ जो आपल्यासाठी आशीर्वाद रूपी आणि आपल्याला एका विशिष्ट ध्येयाकडे नेणारा असणार आहे. आशाताई, या उपक्रमात आणि आजच्या ह्या भागात तुमचं आम्हा सर्वांतर्फे मनापासून स्वागत करते. धन्यवाद अश्विनीताई, विनीत दादा आणि महाराज, सर्वांना नमस्कार करते मी. आणि खरं तर हे मला काहीही अपेक्षित नव्हतं की मला असं या संकल्प
संकल्पपूर्ती मी म्हणतच नाही. हे जे कार्यक्रमाचं आपलं आता वर्ष होतंय. हो. गेल्या वर्षी वसुवारसेला आपण घेतला हा संकल्प. संकल्प घेतला 13 माळा आत्मशुद्धीसाठी आणि त्याच्याबरोबरच दर 15 दिवसांनी विनीतदादांची प्रवचनं आपल्याला ऐकायला मिळत होती. बरोबर. तर हे 13 माळांचा संकल्प हा एक भाग झाला हं. आणि त्याला पुष्टी देणारा म्हणजे विनीतदादांची प्रवचनं हा दुसरा भाग होता. बरोबर. 13 माळांचा संकल्प हा फक्त भराभर 13 माळा करण्याचा असा नाहीये. तो करताना मनन चिंतन करा असं विनीतदादांनी अनेक प्रवचनातून खरंय. ह्या 13 माळाच्या संकल्पांचं काय कारण असेल हे त्यांनी अनेक ह्याच्यातून सांगितलेलं आहे. आणि ही संकल्पना खरं नवीन अनेक जणांना जप करायची सगळ्यांनाच सवय असते. कधी सकाळी कधी संध्याकाळी वेळ होईल तेव्हा काम करताना हा तर जप आहेच. पण एका जागी बसून 55 मिनिटाची बैठक करण्यासाठी हा खरंय. अतिशय महत्त्वाचा, कारण अवघड आहे. आपण 50 मिनिटं एका जागी बसू शकत नाही. दरवेळेला आपल्याला ही आठवण होते, ती आठवण होते आणि आपण मध्ये-मध्ये उठतो. पण हे न करता ह्या 50 मिनिटामध्ये तुम्ही मानसपूजा, मनन, चिंतन आणि नामस्मरण हे सगळं एकदम कसं करायचं हे विनीतदादांनी अनेक प्रवचनांमधून अगदी खरंय. सांगितलेलं आहे. त्याच्यामुळं कोणाला शंका करायचं काही कारणच नाहीये खरं. आणि महाराजांनी विनीतदादांचं हे माध्यम असं निवडलंय, की त्यांचं म्हणजे वर्णन नाही म्हणत मी, त्यांचे गुण जर सांगायचे झाले, तर अत्यंत विनयशील, निरहंकारी, निस्वार्थी, नामावर प्रचंड प्रेम व विश्वास असणारे, अत्यंत प्रेमळ व मृदू भाषिक अशा विनीतदादांनाच निवडलंय. बरोबर आहे. कारण त्यांची कितीही प्रवचनं आत्तापर्यंत YouTubeवरती शेकड्यानी प्रवचनं असतात. पण त्यांची जे लोकांच्या पर्यंत महाराजांचे विचार पोहोचावेत, ही जी त्यांची तळमळ आहे अगदी बरोबर. आणि ते इतक्या सोप्या भाषेत की कुठल्याही शब्दांचा अवडंबर नाही किंवा अनेक संतांची उदाहरणं हं. असं काही न करता जसे महाराजांनी प्रवचनं लिहिलेली आहेत की कोणालाही समजतील. खरंय. ती वाटतं तेवढी सोपी नाहीयेत, पण तरीसुद्धा कोणालाही समजतील. पण विनीतदादांनी त्यांनी जे आत्तापर्यंत सगळं विवरण केलेलं आहे, ते फार चांगल्या तऱ्हेने केलेलं आहे आणि आपण अगदी वाट बघत होतो एवढे दिवस, खरंय. की दर 15 दिवस पहिल्यांदा तर असं होतं, की दर आठवड्याला सांगा. पण मग शक्य नाही. असं झालं, की काहीतरी विचार आपण करायला पाहिजे. नुसतंच ज्ञान देत राहिल्यावरती पहिला विषय लक्षात सुद्धा राहत नाही. खरंय. हे 15 दिवस झाल्यावरती त्याच्यावरती खरोखर चिंतन अनेक जण करतात. अनेक जणांच्याकडून ते होतं. हो. काही जणांना वेळ मिळत नाही, नाही ते ऐकली जात. पण म्हणून दुसऱ्या प्रवचनात ते सगळं भरून काढलेलं असतं आणि अतिशय सहज सुलभ भाषेमध्ये ती प्रवचनं होतात. अनेकांना हा संकल्प म्हणजे काय याची सुरुवातीला कल्पना नव्हती. 13 माळा जप करणं एवढंच माहिती होतं. हो. आत्मशुद्धी म्हणजे काय हे सुद्धा माहीत नव्हतं. पण ते विनीतदादांनी प्रत्येक प्रवचनांमधून खरंय. आत्मशुद्धी कशी करायची आणि ती का जरुरी आहे परमार्थासाठी त्याची, याची त्यांनी अतिशय सुंदर रीतीनं विवेचन केलेलं आहे. आपण त्यांचे आभार, तुम्ही तर शेकडो जणांनी ते हे केलेलं आहे. म्हणजे मला ते नमस्कार आणि सगळं बघून भरून येतं, की एखाद्या माणसाकडून कसं काम करून घ्यावं महाराजांनी. हो ना. तसं विनीतदादांना त्यांनी बरोबर चूज केलेलं आहे, की जे सामान्यातल्या सामान्य माणसापर्यंत सुद्धा त्यांचे विचार पोहोचतील. पण ह्यातला महत्त्वाचा भाग अनेक जण विसरतात. 13 माळा म्हणजे नुसत्या 13 माळा करणं नाहीये. त्या 13 माळा करताना आपण त्यांनी सांगितल्याप्रमाणे जप झाला पाहिजे, मानसपूजा झाली पाहिजे, आपल्यावरती चिंतन केलं पाहिजे, की आपण काय करतोय आणि आपल्याला कुठं जायचंय आणि हे महाराजांनी का हा विषय सांगितलाय. सांगितलंय. अत्यंत महत्त्वाचा हा विषय आहे. आत्मशुद्धीसाठी 13 माळा त्यांनी विषयाचं म्हणजे हेडिंग सुद्धा इतकं सुंदर दिलेलं आहे. आपण नाम घेतो ते अध्यात्मामध्ये आत्मशुद्धीसाठीच घेतो, पण याची कोणाला कल्पना नसते. हं. आपण फक्त नाम घेत राहतो. यांत्रिकीपणे होऊन जातं हां, सगळं. आणि महाराज आपलं काम करतील ही एक, भावना. महाराज तर काम करतातच करतात, ती गोष्टच नाहीये. हो. पण हा जो संकल्प आहे हा थांबवायचा नाहीये.
अनेकांच्या ह्याच्यावरून अभिप्रायावरून मला असं वाटतंय की त्यांना असं वाटतंय आता प्रवचनं थांबली म्हणजे हा संकल्प पण आपण थांबवायचा आहे. नाही, नाही, हा संकल्प न थांबवण्याचा संकल्प आहे. कायम तऱ्हेनं चालणारा, तो आयुष्याला वेगळी गती देणारा आहे. आयुष्यात परिवर्तन घडवणारा संकल्प आहे. हे अनेकांना त्याचे अनुभव आलेलेच आहेत. हो. आणि ज्यांना कुणाला आले नसतील किंवा शंका असतील ते सुद्धा या संकल्पामुळं आपोआप दूर होणार आहेत. तर हा संकल्प थांबलेला नाहीये. प्रवचनं 20 नोव्हेंबर किंवा काय जो कार्तिकी एकादशीच्या दिवशी म्हटलंय, प्रवचनं 2-3 महिन्यासाठी महाराजांनी त्यांना विनीत दादांना दुसरा विषय घेऊन सुरू करणार आहेत ते. पण ते 3 महिने आपण नाम घ्यायचं नाही असं नाहीये. ते 3 बरोबर आहे. महिन्यात उलट दुप्पट नाम घेतलं पाहिजे आपण, की आपल्याला आता प्रवचनं ऐकायला नाहीयेत, तर त्या वेळेत सुद्धा आपल्याला नाम झालं झालं पाहिजे. पाहिजे. म्हणजे मला हा सांगण्याचा अधिकार नाहीये. नाही असं नका पण नाही, नाही, खरंच म्हणू. सांगते. पण जे काही त्याच्यामागं उद्देश आहे, तो सहजपणे लक्षात येणारा नाहीये. हे मला दिवसेदिवस जाणवतंय. मी जेव्हा नाम घेते, त्यावेळेला मला खरोखरच पहिल्या 5 मिनिटामध्ये मी माळच विसरते आणि मग जे काय होतं ते होतं, आतमध्ये होत राहतं. 13 माळा होतात, कधी 7 होतात, कधी 10 होतात, कधी होतात पण 50 ते 55 मिनिटाखेरीज डोळे उघडत नाहीत. एवढं बारीक होतं आणि हे अनेकांचं होतंय, अनेकांचं होतंय. सगळ्यांनी सांगितलंय, ते हो, होतं. अभिप्राय विनीत दिले. दादांनी परवा एक चैतन्य प्रेरणातला विषय सांगितला होता, की श्वास कसा घ्यायचा. हो. म्हणजे तो योगिक प्रक्रियेची पण ओळख त्यांनी करून करून दिलेली दिली आहे. आहे. खरं आहे. श्वास घ्यायचा, तो डोक्यापर्यंत न्यायचा, तो घुमवायचा आणि परत म्हणजे ही केवळ योगिक प्रक्रिया आहे, ती नामानं साधू शकते. आता ते पुढच्या काही प्रवचनामध्ये त्या प्रश्नांचं उत्तर देतीलच. पण हा सांगून समजण्याचा विषय नाहीये. हे प्रत्येकानं आपण अनुभव घ्या. अनुभवायला पाहिजे. खरोखर नाम घेताना ना, श्वास कसा चालतो हे एवढं जरी बघितलं ना, तरी 50 मिनिटं कशी संपतात कळतच नाही. तो श्वास आत जातोय, कुठे जातोय, मग तो हृदयात जातोय का? मग तो विचार आपण करायचा नाही. फक्त श्वासाकडे लक्ष ठेवणं. नाम सुरूच असतं आपोआप. तर हे करण्यासाठी आपण रोज हा नियम केला पाहिजे, की काही झालं, आता अडचणी येऊ शकतात एखादा दिवस, पण असं आहे, की अडचणी महाराज आणूच देत नाहीत. एकदा जर त्यांच्याकडे संकल्प केला, आपण सांगितलंय, आपण वचन दिलंय महाराजांना, की हा संकल्प मी घेतलाय म्हणजे हा संकल्प मी सोडणार नाहीये. हा संकल्पाला पूर्तता नाही. हा संकल्प कायम सुरू राहणार आहे. तर कोणीही अशी कल्पना करू नका, की आता 20 नोव्हेंबर नंतर रामनवमीपर्यंत आपण काहीच करायचं नाहीये. निवांत काय होईल ते होईल. होईल ते होईल नाही. 13 माळा 2 वेळा झाल्या तरी सुद्धा करणे आवश्यक आहे. तुम्हाला ती सवय होण्यासाठी आणि ह्याच्या मागचा हेतू कळलेला नाहीये आपल्याला. कोणालाच कळला नाहीये, की काय महाराजांना सर्वसामान्य माणसांना कुठपर्यंत न्यायचंय. म्हणजे ज्ञान हे केवळ फक्त मोठाली पुस्तकं आणि उपनिषदं आणि वेद वाचून मिळतं हे नाही. केवळ नामानं तुम्हाला त्याचा अनुभव येत असेल, तर मग काही जरूरच नाहीये काही वाचण्याची. अनेकांचा खरं आहे. अनुभव आहे, काही वाचावंसारखं वाटतच नाही. कारण मिळवायचं जे काय आहे ते त्यांनी सांगितलेलं आहे. आत्मशुद्धी. आत्मशुद्धी. आत्मशुद्धीसाठी म्हणजे तुमचं जर मनच शुद्ध झालं, तर आपोआपच चांगले विचार विचार. त्याच्यात येतील. आणि हे सगळं मला असं वाटतं, की म्हणजे माझा त्या विषयावरती जास्त विश्वास आहे. हे सगळं अंतर्मनातून झालं पाहिजे. खरं आहे. म्हणजे जप करताना महाराज आपल्या अंतर्मनात आहेत, ही कल्पना केली पाहिजे. महाराजांना तशी प्रार्थना केली पाहिजे, की हा जप अंतर्मनातून येऊ दे आणि झालेला अंतर्मनातच तो माझा अर्पण केला जाऊ वाह! दे. कारण महाराज म्हणजे अंतर्मन हे मला अगदी पटलेली गोष्ट आहे. खूप छान. म्हणजे ते आपण एकदा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट ठेवला ना, की ते अखंड मार्गदर्शन करत असतात. ह्याची उदाहरणं अनेकांना अनुभव आलेले असतील. कधी-कधी सांगायचं जमत नसेल किंवा तो अनुभव आहे असं सांगता येत सांगता येत नसेल. नसेल. पण अंतर्मनातून नाम घेणं हे अतिशय अ, प्रभाव करणारी ही पद्धत आहे, असं मला वाटतंय. म्हणजे मी बरेच वेळा तो प्रयत्न करते. अंतर्मनातून नेहमी शुद्धच मन होतं आपलं. तर अशा ह्या संकल्पाची कधीही पूर्तता होऊ शकत नाही आणि आपण ती करायची पण नाही आणि तो विचार सुद्धा मनात आणायचा नाहीये. नाहीये.
फक्त 2-3 महिने तुम्ही आता विनीत म्हणजे दादांचं तुम्ही म्हणताय होई जसं पर्यंत महाराज म्हणतात तसं आपल्या शेवटच्या श्वासाच्या बरोबरच तो बरंच ते संपणार आहे. नाम संपलं पाहिजे. आणि तेच आपल्याला पुढच्याही प्रवासाला घेऊन जाणार नाही आहे. तेच आहे आणि महाराज म्हणतात संकल्प करा, छोटा-मोठा कसाही करा, पण त्याला प्राणापलीकडे जपा. जपा. आपण आता संकल्प तर घेतलाच आहे. होय ना. प्राणापलीकडे तर आपण त्याला जपायचंच आहे. जपणारच आहोत. म्हणून नामस्मरण कोणीही थांबवलं नाही पाहिजे. नामस्मरण हे आपल्या जीवनाचा एक भागच झाला पाहिजे. हं. आणि ते नकळत विनीत दादांनी इतकं सुंदर त्यांच्या खरं आहे. प्रवचनातून सांगितलंय, की नाम जीवनाचा कसा भाग होऊ शकतो. महाराजांशी कसं बोलायचं तेही तेही त्यांनी सांगितलंय. सांगितलेलं आहे. सगळं आहे. मानसपूजा कशी करा, करा बोला सगळं, कसं, पण अडचणी कशा तरी सांगा. सुद्धा असं त्यांना कोणाकोणाला आशंका आहे, पण ते पुढच्या शंका समाधानाच्या अगदी. कानामध्ये ते सगळं व्यवस्थित होय, कव्हर होय. करतील. आणि नामाच्या नित्यस्मरणाने नित्यस्मरण करताना सुद्धा नाम हे नाम काम करतच राहतं, पण नाम म्हणजे तो परमात्मा आहे. हा विचार आपण दरवेळेला करायलाच पाहिजे. नाम घेताना आपण महाराजांचा विचार करतो, रामाचा करतो, पण नाम हे परमात्मा स्वरूप आहे. महाराजांनी तर सांगितले ज्या गोष्टी कशाने साधणार नाहीत त्या नामाने साधणार आहेत. योग, ज्ञान सगळं त्यांनी प्राप्त होणार आहे. हो. पण त्याच्यासाठी आपल्याकडनं प्रयत्न तर करायलाच करायलाच पाहिजे. पाहिजे. तर नाम कसं घ्यायला पाहिजे? अनेक संतांनी, अनेकांनी सांगितलेलं आहे. श्वासावर नाम घ्यायचं हे तर अतिशय उत्तम. त्यांनी विनीतदादांनी जे सांगितलंय ना, काही वेळा कडं स्वस्थ श्वासाकडं बघा. ते श्वासावरचं नाम आहे खरं तर. आणि महाराजांनी पण सांगितलंय नाम श्वासोश्वासी घ्यावे. हे हो. त्यांच्या अभंगात त्यांनी म्हटलेलंच आहे. तर ह्या संदर्भात मला परवा एक अभंग ऐकायला मिळाला. बरं. अजिंक्य श्रौती म्हणून आहे. मला बरं. वाटतंय तुमच्याकडं ते बी.एन. जोशींची जी आरती झाली ती त्यानं आरती रेकॉर्ड केली आणि ती बरं. तळेगाव राम मंदिरामध्ये परवा गायली हां, गेली. हां, हां. तर जी गायली तो आनंद श्रौती ते बरं. म्हणजे प्रल्हाद महाराजांच्याकडचे भक्त आहेत बरं. सगळे. तर त्यानं हे म्हटलेलं आहे, भजन कोणी लिहिलंय मला माहीत नाही. तर नाम कसं घ्यावं हे त्यांनी सांगितलंय. त्या भजनाचा लेखक म्हणतो, भजनी राम, वचनी राम, नयनात राम, वाह! श्रवणात राम व हृदयात रामच भरून राहिला पाहिजे. श्वासाश्वासात, रोमात रामाचेच चिंतन झाले पाहिजे. श्री महाराजांना असे नामस्मरण अपेक्षित आहे. रामचिंतन इतके दृढ व खोल गेले पाहिजे, की तो लेखक म्हणतो, देह सोडून प्राण त्यागताना ओठात, मुखात श्रीरामच आले पाहिजे. म्हणजे जो शेवटचा श्वास रामनामात जावा, असं जे हं. महाराजांनी म्हटलंय, मग हां. तुम्हाला सांभाळायची जबाबदारी माझी आहे. माझी आहे. महाराज म्हणले, तुम्ही जिवंतपणे नेहमी नाम घ्या. बेशुद्ध पडलात, की नाम मी घेणार आहे, तुम्ही नाही घेणार. म्हणजे त्यांनी आपणहून प्रेमानं स्वीकारलेली जबाबदारी आहे. साधकांनी तेवढ्या शरणागत भावनेनं त्यांच्याकडं आपलं सोपवून दिलं पाहिजे सगळं. शेवटचा श्वास नामात जावा असा सर्वांनाच म्हणतात. महाराजही म्हणतात, तुम्ही अखंड नाम घ्या. तुमच्या अंतरवेळेची जी शेवटची वेळ आहे त्याची काळजी मीही घेईन. इतकी उदाहरणं आपण सगळ्या पहिल्या महाराजांच्या भक्तांची बघितली आहेत. आत्ताच्या महाराजांचे जे भक्त आहेत, की जे खूप पोचलेले नाही आहेत, पण नामामध्ये इतके ते रंगून पोचलेत, गेले. की शेवटचा श्वास राम म्हणून घेतलेलं माझ्या माहितीचे कितीतरी जण आहेत. तर असं करायचे हे साधण्यासाठी नामाची साधना प्रेमानं, भक्तीनं करायला हवी. तरच आपला अंतःकाळ श्री महाराज सांभाळतील. म्हणून मी सर्वांना विनंती करते, अगदी मनापासून विनंती करते, हे नाम तुम्ही सोडू नका. अजिबात नाही. साधं नामस्मरण आणि ह्या 13 माळाचं नामस्मरण फार वेगळं, क्वालिटीच त्या नामस्मरणाची वेगळी आहे. काय वेगळी आहे ते सांगता येत नाही. ते प्रत्येकानं अनुभवायचे. तुम्ही साध्या 13 माळा करून बघा फिरता हिंडताना. हा अनुभव त्याच्यात येणार येणार नाही. नाही. 55 मिनिटामध्ये तुम्ही फार लवकर त्या महाराजांच्या हृदयापर्यंत पोहोचू शकता. तर हे कोणीही थांबवू नका. विनीत दादा आपल्याला मधून-मधून मार्गदर्शन करतीलच. तुम्ही त्यांना पत्र पाठवा, सांगा की आम्हाला या शंका आहेत. ते मुद्दाम सेशन घेतील तेवढ्यासाठी, की काय शंका आहेत, का तुम्ही थांबवलंय. पण ही माझी सगळ्यांना विनंती आहे, की कोणीही तुम्ही हे नामस्मरण थांबवायचं नाहीये. नाहीये.
मला असं वाटतं मी खूपच बोलले, नाही, नाही. पण आम्हाला हे ही मला आशीर्वाद संधी रूप आहे इथं सगळं. दिली विनीतदादांनी, अश्विनीताई आणि सगळ्यांनी, आणि नाही, खरं नाही. हे महाराजांची महाराजांनी कृपा आहे करून घेतलेलं आहे. म्हणून करून घेतलंय. आमच्या इथे हा महाराजांच्याच ठिकाणी हा शेवटचा, म्हणजे शेवटचा सांगतेचा भाग म्हणत आहे. नाही, मी सांगता. सांगता म्हणतच नाही याला. ही आपण सांगत काही काळ हां, थांबतोय फक्त. पण कशाचीच सांगता नाहीये. ना प्रवचनांची सांगता आहे, खरंय. ना नामस्मरणाच्या संकल्पाची सांगता आहे. थोडा पॉज आहे. तेवढ्या काळात आपण त्यांनी सांगितलेले प्रवचनं परत-परत कारण जे ऐकून नाम आपल्याला त्याच्यावरती महाराजांनी घ्यायला सांगितले ते स्वतःच पूर्ण आहे. हो, पूर्णच आहे. त्याच्यामुळे तिथे अपूर्ण थांबणं नाही, किंवा विराम थांबणं घेणं हे नाहीच आहे, नाहीच आहे. नाहीच आहे. थांबणं नाहीच आहे हे. आज आम्हाला खूप छान वाटलं, की तुमच्याकडनं आम्हाला हे सगळं ऐकायला मिळालं. त्याचा एक परिणाम सगळ्यांच्यावर वेगळा होतो आशाताई. आणि आज इतक्या पावन वास्तूत आम्हाला हे हो, सगळं आज इथे मिळालं आमच्या याचा घरी हे आम्हाला सगळं झालंय, म्हणजे महाराजांच्या घरी. आमच्या घरी हं. म्हणायचंच नाही, कारण इथली सर्वच गोष्टी महाराजांच्या आहेत. त्याच्यामुळं महाराज आमच्या आयुष्यात आले आणि त्यांनी माझं आयुष्य तर पूर्णच बदललेलं आहे. तसं बोलायचं झालं तर खूप बोलता हो, येईल, खरंय. पण आता आपला ह्याच्यात आहे त्याला उपक्रमाच्या अनुषंगाने. उपक्रमाच्या अनुषंगाने मी परत विनंती सगळ्यांना करते, कोणीही नाम थांबवू नका आणि तसं तुम्ही विनीतदादांना कळवा. आम्ही नाम थांबवलेलं नाहीये. आनंद होईल त्यांना खरंच. जरी त्यांनी ती लिंक नाही ओपन केली, तरी पण तुम्ही मेसेज पाठवत राहा, की आमचं नाम सुरू आहे, आमचं नाम सुरू आहे. खूप त्यांना आनंद होईल. महाराजांना सगळ्यात आनंद आनंद होईल. होईल. खरंय. आणि आपल्या सद्गुरूंना आनंद मिळणं हो, मिळणं ह्याच्यासाठी आपल्यासारखी याच्यासारखं गोष्ट दुसरं नाही. काही नाहीये. आणि महाराजांनी जसं म्हटलंय तसं आपण रामाला म्हणूया, यत्न नाही कसून कसून करीन करीन मी, मी यश राम. दे रामा न दे तुझी सत्ता. आणि आपण सगळेजण म्हणतोय मानावा राम मग सर्वथा. असं. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. जय श्रीराम. जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ. जय श्रीराम. सगळ्यांना माझा नमस्कार. आज आपलं सगळ्यांचं हे भाग्य आहे, की आज आपण आशाताईंच्या घरी आहोत. म्हणजे आशाताई अगदी पहिल्या भागापासून ह्या सगळ्या प्रक्रियेकडे फार बारकाईने लक्ष ठेवून आहेत. आणि आशाताई हे असं व्यक्तिमत्व आहे, की त्यांनी माझ्यावर अत्यंत मुलासारखं प्रेम केलेलं आहे. म्हणजे महाराजांचं जे काही प्रेम आहे ते आशाताईंच्या माध्यमातून मला मिळालेलं आहे, असं मी कायम मानतो. म्हणजे अगदी 2 वर्षापूर्वी जेव्हा आपलं मंदिर झालं, त्यावेळेला सुद्धा आशाताई अतिशय प्रेमाने आणि आपुलकीने ह्या सगळ्या घटनेच्या साक्षीदार होत्या. आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, की आपण पहिल्यांदा 13 कोटीचा संकल्प सोडलेला होता. म्हणजे महाराजांची अशी इच्छा होती, की आपण जे नवीन मंदिर आता वराळ्याला जागेवर आता जे नवीन मंदिर बांधणार आहोत आणि फ्लॅटमधनं ते मंदिर आता रामाचं तिकडे जाणार आहे. तर महाराजांची अशी इच्छा होती, की सगळ्यांनी 13 कोटीचा संकल्प सामूहिक घ्यावा आणि तो आपण रामाला अर्पण करूया नवीन मंदिरासाठी. आणि तो महाराजांच्या आणि रामाच्या कृपेने अगदी 5-5.5 महिन्यामध्येच तो पूर्ण झाला आणि 13 कोटीच्या वर तो जप झाला. आणि त्यावेळेला सगळ्या लोकांनी मला असं हे केलं, की दादा हे थांबवायला नकोय. आमचा छान जप ह्या निमित्ताने का होईना पण सुरू झालेला आहे. पण महाराजांच्याकडनं काही वेगळ्या प्रेरणा येत होत्या. म्हणजे अ, आणि मी तोपर्यंत लोकांपाशी काही हा विषय बोललो पण नव्हतो. आणि ज्यावेळेला महाराजांनी मला काही गोष्टी उलगडून सांगितल्या, की आता पहिला 13 कोटीचा संकल्प पूर्ण झालाय, म्हणजे तो संख्येचा आहे. पण आता जो संकल्प आपल्याला सोडायचा आहे किंवा जो लोकांपाशी न्यायचा आहे, तो जपाच्या संख्येचा नसून किंवा त्याच्याही पेक्षा जास्त तो थोडासा क्वालिटेटिव्ह. म्हणजे आज अशी परिस्थिती आहे आपल्या सगळ्यांचीच, की आपण अत्यंत धकाधकीचं आयुष्य जगतोय. तर आज आपल्याकडे तेवढा पुरेसा वेळही शिल्लक नाहीये, की दिवसभरात आपण 2 किंवा 3 तास जप करू, अशी आज आपली कोणाचीच परिस्थिती नाहीये. सगळ्यांनाच नोकरीसाठी, त्याच्या कामासाठी बाहेर पडायला लागणार आहे आणि फार कमी वेळ आज प्रत्येकाकडे शिल्लक आहे.
आणि सगळ्यांशी बोलताना ही गोष्ट जाणवत होती, की महाराजांचे सगळे अनुग्रहित आहेत किंवा घरामध्ये खूप परंपरा आहे, जप करायचा पण आहे. पण अशी काही भावना ते व्यक्त करत होते, की आम्हाला अधिष्ठान पाहिजे आहे किंवा आम्हाला बैठक घालून जपाची एक बैठक बसली पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी माझी अशी स्वतःची श्रद्धा आहे, की जेव्हा आपण बोलत असतो कुठलीही गोष्ट, तेव्हा जे तुकामाईंनी महाराजांना वरदान दिलेलं आहे, तर ते महाराज सगळं ऐकत असतात. आणि ही माझी अगदी सुरुवातीपासूनची श्रद्धा आहे, की जे काही आपण बोलतो एकमेकांशी किंवा मनातल्या मनात जरी आपण बोललो स्वतःशी, तर ते महाराजांपर्यंत पोहोचतंच पोहोचतं. आणि महाराजांनी हा नवीन संकल्प त्यावेळेला दिला आपल्याला. म्हणजे मी तर तेव्हा मुंबईला होतो आणि अगदी पहाटेचे 4:45-5 वाजलेले होते, ज्यावेळेला मला पहिल्यांदा जाग आली आणि महाराजांनी तो संकल्प मला सांगितलं. सांगितला, की "तू आता असं कर, की आपल्याला" नावही मगाशी तुम्ही म्हणालात, की हे नाव सुद्धा फार चपकल आणि सुंदर असं. तर ते महाराजांनीच सुचवलेलं नाव आहे, की रोज 13 माळा आत्मशुद्धीसाठी. म्हणजे महाराजांचं त्यावेळेला असं हे होतं, की कुठेतरी एक लोकांना संख्येविषयी पण ममत्व असतं असतं. आणि कुठेतरी तो एक नियम पण असतो, की बाबा नाही मला 13 माळा करायच्याच आहेत. आणि आपण 108 मण्यांची 1 माळ अशा ह्याने जर 13 माळा जर शांतपणे केल्या, तर 4 ते 4.5 मिनिटं 1 माळ करायला लागतात. हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर आपोआपच जेव्हा 13 माळा जप आपण करतोय बैठक घालून महाराजांच्या समोर बसून, तेव्हा आपोआपच 50 ते 55 मिनिटं आपला जप हां, होतो. हो. आणि ही प्रक्रिया अशी चालते, की आपण 50 ते 55 मिनिटं डोळे शांत मिटून शांतपणे महाराजांच्या पाशी बसलेलो असतो आणि आपल्याला स्वतःचं अवलोकन करायचं आहे. ही महाराजांची संकल्पना होती, की नुसत्या माळा ओढल्या आहेत, पण लक्ष दुसरीकडे आहे किंवा तुम्ही काहीतरी बोलताय कोणाशी तरी आणि एकीकडे माळेवर तुमचा हात फिरतोय. ठीक आहे, मनातल्या मनात श्रीराम, जयराम, जय जयराम चालू आहे. महाराज म्हणतात तसं, की तुम्ही नाम कसंही घेतलं तरी ते ते त्याचा काम परिणाम करतं. करणार ते करणारच आहे. पण आज आपल्याकडे वेळ कमी आहे. म्हणजे मगाशी जे तुम्ही म्हणालात, की थोडक्या वेळात जर एखाद्याला त्याची पारमार्थिक प्रगती करून घ्यायची असेल, की आज वेळ नाहीये आज आपल्याकडे. हे महाराजांना पण कळतं. संत मंडळी ही सूक्ष्मामध्ये बदललेल्या काळानुसार काही गोष्टी आपल्यापाशी आणत असतात, की तुमची आता अशी जर जीवनशैली असेल, तर तुम्ही कशा पद्धतीने तुम्हाला करायचंय ना, तुम्हाला खरी तळमळ आहे, महाराजांचं करायचंय, उपासना करायची आहे, नाम घ्यायचं आहे. मग ते कशा पद्धतीने व्हायला पाहिजे? तर हे महाराजांनी सुचवलं, की आपण सगळ्यांनीच म्हणजे त्याच्यात मी पण एक भाग आहे. म्हणजे मी तुम्हाला खरोखरी सांगतो, की ही जी काही वर्षभर महाराजांनी प्रवचनं घडवली, ती प्रवचन झाल्यानंतर मला काहीही आठवत नसतं. आठवत नाही, काहीच आठवत नाही आणि मी पण ते दुसऱ्या दिवशी ऐकत असतो. हे मी आज सगळ्यांना तुम्हाला सांगतो, की तुम्हाला जरी असं वाटत असलं, की ही व्यक्ती इथे बसून बोलतीये, पण मला पण काहीही आठवत नसतं आणि मी दुसऱ्या दिवशी काय महाराजांनी आपल्याला सांगितलंय, हे मी स्वतः पण अभ्यास करत असतो आणि मी ते ऐकत असतो. कारण मी पण एक महाराजांच्या पायाशी बसून असलेला सर्वसामान्य एक विद्यार्थी आहे. त्यांच्या शाळेमध्ये मी आलेलो आहे आणि आपण सगळेजण त्यांचे विद्यार्थी आहोत. तर महाराजांनी काय सांगितलं आपल्याला प्रवचनामधून, हे मी पण स्वतः ऐकत असतो, त्याचं चिंतन-मनन करत असतो आणि काही वेळेला आश्चर्य पण व्यक्त करत असतो, की अरे, हे हे कसं महाराजांनी काय? कसं काय ह्या सगळ्या गोष्टी उलगडून दाखवल्या. म्हणजे तुम्हाला अशातही खरंच सांगतो, की अश्विनीताईंच्या घरी जेव्हा त्याचं आपण रेकॉर्ड करायला रेकॉर्डिंग. सुरुवात केली, त्यावेळेला आम्ही सगळं मग त्याचं मांडायचो आणि जेव्हा जागेवर बसायच्या वेळेला आम्ही छान महाराजांची पूजा करायचो. अश्विनीताई फार सुंदर त्यांनी फार सेवा सुंदर केलेली आहे. तर हार वगैरे सगळं त्या आणायच्या, प्रसाद आणायच्या. आम्ही रामाला, महाराजांना हार घालायचो, उपरणी घालायची आणि त्या जागेला ज्या जागेवर मी बसून बोलायचो, त्या जागेवर नमस्कार करून बसायचो. तर त्यावेळेला सुद्धा तोपर्यंत मला माहिती नसायचं, की आज काय कुठल्या बोलणार आहे? विषयावर बोलायचं. महाराज आपल्याला सांगणार आहेत किंवा काय बोलायचं आहे आणि मग महाराज तेव्हा सांगतील, की हां, आज हा विषय घ्यायचा आहे. ठीक आहे, की पुस्तक पुढे असायचं चैतन्य परीस जे त्यांनी 3.5 वर्षापूर्वी म्हणजे पहिल्यांदा महाराज आयुष्यात आल्यानंतर
जे काही त्यांनी केलं ते हेच केलं, की तुझं वागणं कुठे चुकतंय आणि तुझा विचार करायला कुठे चुकतोय आणि शुद्ध विचारांची निर्मिती कशी मनाच्या अंतर्गत पातळीवर व्हायला पाहिजे, ही महाराजांना फार मोठी गोष्ट हवी होती, की शुद्ध विचारांची निर्मिती. तुमच्या अंतर्मनातून जर शुद्ध भावना बाहेर पडल्या, शुद्ध विचार बाहेर पडले, तर त्याचं प्रकटीकरण तुमच्या आचरणामध्ये होतं. शुद्ध आचरण जर झालं आपल्या हातनं, तर महाराज म्हणतात तसं, की नाम घेणाऱ्याला सत्कर्म टाळून म्हणून टाळता येणार नाही. तर तुमच्या हातनं चांगलं कर्म घडतं. आणि त्याची सुद्धा हे गोष्ट अशी असते, की ते कर्म करायच्या आधी सुद्धा आपण आपल्या मनामध्ये ही भावना प्रबळ असते, की जे काही घडवतायत ते महाराजच घडवतायत. कर्म होत असताना सुद्धा आपल्या मनामध्ये ही भावना असते, की जे काही चाललंय ते महाराजांच्या इच्छेने चाललंय, त्यांच्या कृपेने चाललंय. त्यामुळे ते कर्म घडल्यानंतर सुद्धा रामाला किंवा महाराजांना अर्पण करायच्या आधीच ते मानसिक पातळीवर अर्पण झालेलं असतं. म्हणजे अर्पण करण्याच्या आधी सुद्धा तुम्ही थोडासा कर्तेपण तुमच्याकडे घेतलं म्हणून तुम्ही अर्पण करताय. ही हे पण पण भावना माहिती. महाराजांनी मला अशी दाखवून दिली, की तिथे सुद्धा कर्तेपण आहे. म्हणजे अर्पण करायला तुम्ही घेतलं आणि आता अर्पण करताय. करताय. मग घेतलं म्हणजे परत त्याच्यात कर्तेपण आलं. म्हणजे ते घडत असतानाच ते कृष्णार्पण आहे किंवा रामार्पण आहे. म्हणजे त्यात तुम्ही काय अर्पण करणार आहात? अशी महाराजांनी ती भूमिका 2015 ला जेव्हा महाराज आयुष्यामध्ये आले, तर पहिल्यांदा त्यांनी हे सांगितलं, की "तू कसं वागलं पाहिजेस किंवा तू कसा विचार केला पाहिजेस, बोललं कसं पाहिजेस." आणि मला खूप ओरडत असत त्यावेळेला. म्हणजे 2.5-3 वर्ष मी महाराजांचा प्रचंड आणि ओरडा खाल्लाय. खाल्लेला आहे. प्रचंड ओरडा म्हणजे आजही मला भीतीच असते ती, की अरे बापरे! खरंच सांगतो, की खूप भीती असते मनामध्ये, की आपण जे दिवसभर वागतोय, बोलतोय आणि सूक्ष्म जरी विचार आपल्या मनामध्ये आला, तरीही तो महाराजांना कळत असल्यामुळे ते दिवसभरामध्ये काहीतरी असं दाखवतील घटना घडवून, की "बघ तू काय हा विचार करत होतास आणि किती चुकीचा तू विचार चुकीचं आहे. करत हो. होतास." म्हणजे आपल्याला असं बऱ्याचदा व्यावहारिक पातळीवर अनुभवायला येतं, की आपण एखाद्या व्यक्तीच्याकडनं आपल्याला काही चांगला अनुभव येत नाही. तर त्यावेळेला आपण काहीतरी अशुद्ध विचार त्या व्यक्तीविषयी करतो. तर महाराजांना तो कळतो आणि मग दिवसभरामध्ये असं काहीतरी दाखवतील आणि आपल्याला लाज वाटते, की अरे आपण फार चुकीचा विचार ह्या व्यक्तीविषयी केला. त्याच्यामुळे महाराजांनी जे काही त्या 2-3 वर्षामध्ये घडवलं चैतन्य परिस यायच्या आधी, तर ती फक्त मनाच्या ह्याच्यावर त्यांनी फार भर, की सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तू विचार कसा करायला पाहिजेस आणि अशा पद्धतीने कसं वागणं पाहिजे, बोलणं कसं पाहिजे, नजरेमध्ये प्रेम कसं पाहिजे, स्पर्शामध्ये कसं प्रेम पाहिजे, हे सगळं त्यांनी म्हणजे अक्षरशः खूप मला दाखवून दिलं, की हे अशा पद्धतीने वागलं पाहिजे. मग चैतन्य परिस आलं. तेव्हा सुद्धा चैतन्य परिस स्थायी जेव्हा आलं, तेव्हा लोकांना नाही कळलं ते पुस्तक. लोकांना असं वाटलं, हां, महाराजांची वचनं फक्त तीच विषयावारी वर्गीकरण केलेली आहेत. आणि नेने घाटावर जेव्हा मी जात होतो, तेव्हा मला लोकं म्हणायचे, की "हे नाही कळत आहे आम्हाला, तर तुम्ही रविवारी प्रवचनं घ्या किंवा आम्हाला हे सांगा." तर तो काळ होता जवळपास 2020च्या आसपासचा असेल, 20-21चा. पण तेव्हा महाराज म्हणाले, की "लोकांपुढे बोलण्याची तुझी वेळ आलेली हो, नाहीये." तुम्हीच म्हणलं होतं. आणि महाराजांनी मला परवानगी नाही दिली त्यावेळेला. महाराज म्हणाले, की "नाही, मी जेव्हा सांगेन तेव्हाच तू ते बोलायचं आहेस. अजून तुझी बोलण्याची वेळ आलेली नाही लोकांच्या पुढे. तर नाही कळत आहे तर ठीक आहे. जेव्हा त्यांना कळायचं त्यावेळेला ते बरोबर कळेल." आणि मग अचानक आत्ता वर्षभरापूर्वी आपले रामरक्षेचे पण जेव्हा हो, चिंतन झाले. झालं, त्याच्यानंतर महाराजांनी हा आपल्याला संकल्प दिला, रोज 13 माळा आत्मशुद्धीसाठी. आणि महाराजांची भूमिका हीच होती ह्याच्या मागे, की प्रत्येकाने आपापलं अवलोकन करायला पाहिजे, की काय त्यांच्या मनामध्ये विचार उद्भवतायत, काय येतंय मनामध्ये. जे षडविकार म्हणतो, महाराज म्हणतात, की ह्या सगळ्या गोष्टी अशा पटकन जात नाहीत. त्या क्षीण करत न्याव्या लागतात. मग नामाने त्या कशा क्षीण करत न्यायच्या? कुठे वासना आपली अडकलेली आहे? आणि सगळेच्या सगळे 6 विकार काही माणसाला प्रबळ नसतात. कुठला तरी एखाद दुसरा विकार हा जास्त प्रबळ असतो, बाकीचे थोडे कमी असतात. मग ते सुद्धा महाराजांनी प्रत्येकाला अवलोकन करा, की बाबा 6 विकार जे आहेत, कुठला विकार तुमच्या मनामध्ये जास्त प्रबळ आहे? मग क्रोध आहे का? मग जास्त राग येतोय का? मग काय येतोय? मग तो सात्विक आहे का राजसिक आहे, तामसिक आहे? रागाचे पण प्रकार आहेत ना, द्वेषयुक्त राग आहे, मत्सरयुक्त राग आहे. काय तुमच्या रागाचं स्वरूप काय आहे? ते पण शोधावं लागतं. द्वेष वाटतोय का? मत्सर वाटतोय का? लोभ आहे का? मोह आहे का? किती तऱ्हेचं जे काय आहे मनामध्ये येतंय काय? दिवसभर काय येतंय मनात?
ह्याच्यावर त्रयस्थ दृष्टीने आपण अवलोकन करायचं आणि प्रत्येक वेळेला म्हणजे महाराजांनी आता परवाच्या भागामध्ये सांगितलं, की आपल्याला स्वतःतले अवगुण कळणं हा माणसाचा सगळ्यात मोठा गुण आहे, असं महाराज सांगतात, की तुम्हाला तुमचे अवगुण कळणं हा तुमचा सगळ्यात मोठा गुण आहे. तर कशा पद्धतीने पुढे जायचं, काय करायचं आणि ह्याला बैठक कशाची आहे तर नामाची. मग ते नुसतं नाम घ्यायचंय का? अगदी सुरुवाती-सुरुवातीला लोकं मला ह्याच्यावर पण विचारायचे, की मग आम्ही जाता-जाता, चालता-चालता घेतो. आम्हाला वेळच नसतो. मग आम्ही घरातनं बाहेर पडतो, नोकरीच्या ठिकाणी जाता-जाता आम्ही जप करतो. ठीक आहे. तो जप किंवा ते जे रामाचं नाव तुम्ही उपास्य दैवताचं नाव घेतलंय, हे त्याचा परिणाम करणार आहे. पण तुम्हाला जर तुमच्या अंतर्मनात डोकवायचं असेल आणि महाराजांना, उपास्य दैवताला, रामाला जर तुम्हाला हृदयामध्ये स्थापन करायचं असेल, तर 45 मिनिटं, 50 मिनिटं किंवा 1 तासभर आपण धरूया. तुम्हाला बसायलाच लागणार आहे, बैठक घालावी लागणार आहे. तुम्हाला सगळं काही तिथे मिळेल आणि हे महाराजांना अपेक्षित होतं आणि आज खरोखरी मला फार आनंद आहे ह्या गोष्टीचा, की महाराजांनी जे काही वसुबारसेला मागच्या हा उपक्रम सुरू केला, त्यावेळेलाच खरं तर महाराजांनी सांगितलं होतं, की पुढच्या वसुबारसेला हा उपक्रम तुम्ही म्हणजे विराम घ्या. म्हणजे जसं आशाताई आता म्हणाल्या, की संकल्प आहे हा सत्य संकल्प आहे. सत्य संकल्पाचा दाता हा परमेश्वर असतो, महाराज असतात. त्याच्यामुळे संकल्प हा कधीही थांबत नाही. मला मध्ये अनेकांनी विचारलं, की "दादा आता हे संपतंय तर मग आता जपही थांबवायचा आहे का?" तर मी म्हणजे आशाताईंनी सांगितलेलंच आहे अधिकाराने. पण मीही तुम्हाला सांगतो, की आपल्याला हा जप थांबवायचा नाहीये. आपल्याला जी बैठक महाराजांनी घालून दिलेली आहे रोज 13 माळांची, तर ते 45 मिनिटं, 50 मिनिटं किंवा काही-काही जणांचा 1 तास, दीड तास ध्यान होतं. होतंय, छान मानस पूजा होतीये. हां. हे सगळं आपल्याला करायचं आहे. त्रयस्थ दृष्टीने आपल्याला अवलोकनही स्वतःचं करायचंय आणि कुठे आपलं चुकतंय, आपण कसे वागतोय, बोलतोय कसे आणि आपण दरवेळेला आपल्याला महाराज हे सांगतायत, की आपण सगळी माणसं आहोत, सामान्य माणसं आहोत. त्याच्यामुळे असं होणार नाही, की एका दिवसामध्ये पूर्णपणे आपण त्या ह्याला पोहोचलो आणि आपल्याकडनं कुठलीच गोष्ट आता वावगी घडत नाहीये, असं होत नाही. कुठेतरी माणूस म्हणून आपण चुकतो, तेही महाराजांना माहिती असतं. मग जेव्हा कधी आपल्या चुका होतात, तर त्या पण आपण महाराजांना दुसऱ्या दिवशी जपाच्या वेळेला सांगू शकतो. म्हणजे एक तर त्याच वेळेला आपण सांगतोय, सांगायला पण पाहिजे. जर आपल्याला नंतर थोडंसं रिकॉग्नाइज झालं, की नाही बाबा आपण काल जे वागलो ते बरोबर नाही किंवा विचार बरोबर केलेला नाही. तर तुम्ही महाराजांशी बोलण्यासाठी आपल्याला महाराजांच्या पाशी बसावं लागतं. म्हणजे प्रत्येक वेळेला अ, म्हणजे ही काही गोष्ट अशी नाही, की महाराज हे प्रत्येकाशी बोलत असतात आणि असतात. प्रत्येकाला हे सांगत असतात आणि मी हे वर्षभर प्रत्येकाला इंडिव्हिज्युअली पण सांगत आलो, जेव्हा त्यांनी मला काही मेसेजेस पाठवले किंवा माझ्याशी संपर्क साधला. तर प्रत्येक वेळेला मी त्यांना त्यांचीच उदाहरणं देऊन सांगायचो, की बघा तुम्ही मला जे सांगताय, की परवा अमुक-अमुक महाराजांच्याकडनं प्रेरणा आली. तर म्हटलं हे महाराजांनी तुम्हाला सांगितलेलंच असतं. आपण आपल्या मनाने त्याच्यामध्ये हे करतो, की महाराज कशाला मला सांगतायत किंवा माझी कुठे एवढी हे आहे, असं नाहीये. जो माणूस महाराजांचा आहे, महाराजांना त्या माणसाविषयी अत्यंत मनामध्ये कळकळ असते, प्रेम असतं आणि महाराज त्या प्रत्येक माणसाला कुठल्यातरी ह्यातनं सांगतील, मार्ग दाखवतील. त्याच्यामुळे आपल्याला जे काही ह्या उपक्रमामधनं वर्षभर महाराजांनी म्हणजे मी स्वतःला पण भाग्यवान समजतो, की महाराजांनी जे काही आपल्या सगळ्यांना सांगितलंय, ते मी काही सांगितलेलं नाहीये. ते सगळं महाराजांनी सांगितलंय म्हणून मी पण ते दुसऱ्या दिवशी ऐकत असतो आणि त्याचा अभ्यास मी स्वतः पण करत असतो, की ठीक आहे महाराजांनी आपल्याला ह्याच्यात हे सांगितलंय. काय आपल्याला सुधारणेला वाव आहे. तर आपल्याला प्रत्येक वेळेला अशी भूमिका घेऊन राहावं लागतं, की आपण शाळेत जाणाऱ्या छोट्या मुलासारखं राहायला पाहिजे. कुठेही बुद्धीचा किंवा ज्ञानाचा काही आपल्याकडे काही नाहीये. म्हणजे एखादा शाळेत जाणारा मुलगा कसा निरागस असतो, तर तो निरागस भाव घेऊनच जगामध्ये वावरलं पाहिजे, की बाबा मला खरंच काही कळत नाही आणि जे काही आहे ते महाराजांचं आहे. हा भाव जर आपण प्रत्येकाने घेऊन राहिलं, तर खूप आपल्याला मोकळं होऊन राहता येतं. म्हणजे उगीचच सगळे भार डोक्यावर घेऊन डोक्यावर घ्यायचं काम आवश्यकता नाही. राहत नाही. म्हणजे एक नाही. निरागस बालकासारखा भाव घेऊन राहिलं, की फार अगदी मोकळेपणाने जगता येतं आणि आता म्हणजे जेव्हा पहिल्यांदा आपण हे जाहीर केलं, की आता वसुबारसेला हे म्हणजे आता त्याला विराम मिळणार आहे किंवा सांगता त्याची होती आहे. कारण कुठलीही गोष्ट जेव्हा सुरू होते, तेव्हा कुठेतरी ती महाराजांच्या इच्छेने त्याला एक थोडासा विराम पण असतो. कारण नवीन गोष्ट आपल्याला सुरू करायची असते. त्याच्यामुळे आधीची गोष्ट आपल्याला थोडी थांबवायला लागते.
तर महाराजांनी जेव्हा हे सगळं सांगितलं, तेव्हा पहिल्यांदा मला आशाताईंचा फोन आला आणि त्या म्हणाल्या, की तुम्ही हे सगळं कसं थांबवताय आणि काय करताय आपण? म्हणजे पुढे कसं करणार आहात? किंवा अनेक लोकांची आता त्याच्यावर प्रतिक्रियाही म्हणजे यायला लोकं लागल्या. पॅनिक झालेले असे लोकांचं येत होतं, की "अरे आता काय? आता काय? आता आणि प्रवचनं थांबली, मग आता पुढे काय होणार?" हां, तर मी तुम्हाला आता सगळ्यांनाच ह्याचा हे घेऊन सांगतो, आधार घेऊन सांगतो. आज आपण आशाताईंच्याकडे आहोत. इथे फार मोठं महाराजांचं इथे स्थान आहे आणि तेव्हा आशाताईंशी अगदी बोलता-बोलता महाराजांनी ती प्रेरणा दिली, की जो काही सांगतेचा भाग आहे, तो आशाताईंच्या घरीच जाऊन तो तुम्ही करा. तर आपण आज सगळेजण इथे आशाताईंच्या घरी ह्या माध्यमातनं का होईना पण इथे आलेलो आहोत आणि अतिशय पवित्र असं हे स्थान आहे महाराजांचं. इथे फार मोठी उपासना घडत आहे. इथे मारुतीरायाचं मंदिर आहे त्यांच्या घरी आणि अतिशय फार, फार मोठी अधिकारी व्यक्ती आशाताईंसारखी जेव्हा आपल्याला आशीर्वाद देते, कारण आशाताई ह्या आपल्या पहिल्या भागापासनं खूप बारकाईने सगळे भागही ऐकत आलेले आहेत आणि आम्ही वेळोवेळी डिस्कस पण करायचो, की मग काय महाराज वेगवेगळ्या गोष्टी उलगडून नेतायत. त्याच्या आज शेवटचा सांगतेचा भाग सुद्धा आज आशाताईंच्या घरी आपण आलेलो आहोत आणि मला अतिशय आनंद वाटतो आणि पहिल्यांदाच आशाताईंचा पहिला प्रश्न हा होता, की "ठीक आहे, तुम्ही वसुबारसेला महाराजांनी सांगितलंय म्हणून हे थोडंसं विराम घेता आहे. पण पुढे काय आहे?" तर ती उत्सुकता मी जास्त ताणत नाही. महाराजांनी जी प्रेरणा दिली आहे, ती मी आज तुम्हाला सगळ्यांना सांगतो, की रामनवमीपासनं आपण मनाच्या श्लोकांवर चिंतन हं. करणार वाह! आहोत. फारच चांगलं. हो, म्हणजे महाराजांनी मला तर खूपच म्हणजे ही महाराजांची कृपा आहे, की महाराजांनी हा विषय दिला मनाच्या श्लोकांचा. आणखीन सूक्ष्माकडे आणखीन गेलेत सूक्ष्माकडे मनाचंच तर अवलोकन हां, आता करायला. पुढचा जो आपला रामनवमीपासनचा जो म्हणजे मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, की रोज 13 माळा आत्मशुद्धीसाठी हा जसं आशाताई म्हणाल्या, की हा आयुष्यभरासाठीचा संकल्प आहे. त्याच्यामुळे रोज आपल्याला 13 माळा ह्या करायच्याच आहेत आणि महाराज चिंतनासाठी वेगवेगळे विषय आपल्याला देते देत राहतात. राहतील. तर जसं आपण आता वर्षभर महाराजांच्या तत्वज्ञानावर आधारित ही सगळी चिंतनं केली, तसं महाराजांना आता अपेक्षित आहे, की समर्थांच्या तत्वज्ञानावर ते चिंतनं करायचं. करायची आहेत आणि त्याला बळ महाराजच देणार आहेत, महाराज कृपा करणार आहेत, आशाताईंचे आशीर्वाद आहेत. तर ह्या आत्ताच्या ह्यातनं मी तुम्हाला सांगतो, आज आपला जो सांगतेचा होतोय, पण मी पुढचं तुम्हाला आत्ता सांगून ठेवतो, की रामनवमीपासून आपण मनाच्या श्लोकांवर चिंतन करणार आहोत आणि मनाच्या श्लोकांचं चिंतन करण्याच्या संदर्भामध्ये अशा पद्धतीने महाराजांनी हे सांगितलेलं आहे, की पहिल्यांदा तो मनाचा श्लोक सगळा घ्यायचा, त्याचा जो अर्थ आहे तोच पहिला सांगायचा, गूढार्थ सांगायचा, भावार्थ सांगायचा. शब्दांचा अर्थ तर सांगायचा तो आपण सांगणारच. पण अशी प्रेरणा आहे, की समर्थांनी जे तत्वज्ञान सांगितलं त्याला महाराजांच्या तत्वज्ञानाची जोड जोड देऊन द्यायची आहे, सांगायचे. की हो, समर्थांनी हो. काय सांगितलं आणि महाराजांनी पण त्याच्या अनुषंगाने काय सांगितलेलं आहे. आणि हे सांगून झाल्यानंतर समर्थ किंवा महाराज ह्यांनी हे तत्वज्ञान त्यांच्या आयुष्यामध्ये जगून कसं दाखवलं, हो. तर त्याचा एखादा प्रसंग आपल्याला सांगायचा आहे त्या अनुषंगाने. असं साधारण स्वरूप असेल. खरं आता काय घडेल हे मलाही माहिती नाही. ते जेव्हा ॲक्चुअली सुरू रोज होईल. एक श्लोक होईल का म्हणजे एका श्लोकातल्या 2 ओळी 2 काही होतील म्हणजे आता ते हा भाग सगळा सांगता येणार नाही. रामनवमीपासून महाराजच तो सगळा सांगतील. हो, घडवतील. खूप मोठा विषय आहे खूप तो. मोठा विषय आहे. जवळपास 205 श्लोक आहेत. हो, हो. त्याच्यामुळे आज ह्याने मी तुम्हाला सांगतो, की जरी आपण महाराजांच्या तत्वज्ञानाचा भाग आपण आता कार्तिक एकादशीला थांबवत आहोत, विराम घेत आहोत, तरीही रामनवमीपासून पुढे महाराज जेवढा वेळ चालवतील, तेवढं आपण मनाच्या श्लोकांवर चिंतन करणार आहोत आणि रामनवमीपासून म्हणजे रामनवमी 2025 पासून आपलं पुढचं चिंतन सुरू होईल होईल. आणि आपण मधला जो भाग आहे, त्या संदर्भात महाराजांनी काही प्रेरणा दिलेल्या आहेत. पण एकदा मी महाराजांच्या पाशी तो विषय व्यवस्थित सगळा मांडून, मग जे महाराजांच्याकडून प्रेरणा रूपाने येईल, ते मी तुम्हाला सगळ्यांना सांगीनच, की ह्या 3-3.5 महिन्यामध्ये कशा पद्धतीने आपण केलं हे पाहिजे. करायचंय, नाम घ्यायचं आहे. पण आपल्याला सगळ्यांना रोज 13 माळा ह्या करायच्याच आहेत. आपले चिंतनाचे विषय महाराज जे आपल्याला नवीन-नवीन देत राहतील, ते आपण चिंतन करत राहणार. मी कुठेही जाणार नाहीये आणि तुम्ही पण कोणीही कुठेही जायचं नाहीये. सगळ्यांनी आपण महाराजांची माणसं आहोत. त्याच्यामुळे महाराजांनी आपल्याला एका धाग्याने जोडलेलं आहे. हे नातं आपलं ह्या जन्मातलं नाही आहे.
महाराज जे दरवेळेला म्हणत आलेत, की जी माझी माणसं आहेत ती माझ्यापाशीच येणार आहेत. त्याच्यामुळे आपण सगळेजण माझा हा खूप ठाम विश्वास आहे, की आपण महाराज देहामध्ये असताना आपण सगळेजण कुठल्या ना कुठल्यातरी रूपाने त्यांच्या आजूबाजूला होतो. आपण सगळ्यांनी महाराजांना पाहिलेलं आहे आणि तेच घेऊन ज्यावेळेला तेव्हा काही आपला तो जन्म संपलेला असेल आणि नंतर आपल्याला पुढचे जन्म मिळालेले असतील, तर महाराज पुन्हा सद्गुरू रूपाने आपल्या आयुष्यामध्ये प्रवेश करते झालेत. म्हणून ज्यावेळेला आयुष्यामध्ये आपण एका विशिष्ट टप्प्यावर आलो आणि महाराजांच्या पाशी आलो आणि जेव्हा डोळ्यात पहिल्यांदा अश्रू आले त्यांना पाहून, तर ते डोळ्यातले अश्रू या जन्मातले नसून ते मागच्या आपल्या जन्मातले, जेव्हा आपण महाराजांना पहिल्यांदा पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे आपण सगळेजण कुठेही जाणार नाही आहोत. आपण सगळेजण इथेच आहोत. आपण सगळेजण आता जी महाराजांनी शिबिरं घ्यायला आपल्याला सांगितले, त्या निमित्ताने आपण त्याचंही शिबिरांच्या बाबतीत सुद्धा हे केलं जाईल, निवेदन केलं जाईल. तर त्यावेळेला तुम्ही सहभागी व्हा. आपण सगळे एकमेकांना भेटूया आणि पुढे जाऊया. आपल्याला खूप महाराजांचं सगळं प्रेम आणि कृपा संपादन करायची. त्याच्यासाठी महाराजांना अपेक्षित असलेलं वागणं आपल्याकडनं व्हायला पाहिजे आणि जप भरपूर व्हायला पाहिजे. आणि महाराज म्हणतात तसं, की नाम समजून घ्या. त्याच्यामुळे नुसतं नाम घेत गेलं, ते नाम काम करणारच आहे. पण आपण समजून ते नाम घेतलं, तर ते परिणामकारक जास्त होतं. तर ह्याच्यावर आशाताई तुमचे आशीर्वाद आता पुढच्या नमस्कार. उपक्रमासाठी सुद्धा आहेत, आम्हाला आहेत. मिळावेत. आज नाही, नाही. महाराजांच्या ते स्थानी होणारच आहे. उत्तमच होणार आहेत सगळे भाग तुमचे हो, आज पुढचे. महाराजांच्या स्थानी आपण इथे आलेलो आहोत. तर आज आशाताईंचा खूप मोठा आशीर्वाद आपल्याला मिळालेला आहे. समर्थांचं इथे स्थान आहे, स्वामी समर्थांचं. महाराजही आहेत, महाअवतार बाबाजींचंही स्थान आहे. सगळ्यांचं, शंकर महाराज सगळ्यांचं इथे हो, हो. स्थान आहे सगळे आहेत. आणि खूप सगळे मोठे संत इथे आशाताईंच्या इथे खूप आहेत, ह्या स्थानावर आहेत आणि खूप चांगल्या स्थानी इतक्या पवित्र स्थानी आपल्या उपक्रमाची सांगता आज होती आहे. मला मनापासनं खूप याचा आनंद आहे आणि मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो, की तुम्ही हजारो लोकांनी ते ऐकलं वर्षभर, त्याच्यावर चिंतन-मनन केलं. तुम्ही माझ्याशी संपर्क साधला आणि सगळ्या गोष्टी आपण महाराजांच्या कृपेने त्या उलगडण्याचाही प्रयत्न केला. माझ्या परीने जेवढं शक्य होतं तेवढं करण्याचा प्रयत्न केला. जर काही न्यून राहिलं असेल, जर काही कोणाला आवडलं नसेल, तर ते सोडून द्या. पण जे काही तुमच्या हाताला लागलेलं आहे, ते तुम्ही प्राणापलीकडे जपा आणि हीच महाराजांना आपण सगळेजण मिळून आज आपण सांगूया, की आम्ही जप थांबवणार नाहीये. जप आपण भरपूर करायचा आहे आणि 13 माळा ह्या कमीत कमी आहेत. म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त जेवढा हो. वेळ बसता येईल तेवढं तुम्ही बसा. बैठक घालून बसा मात्र. मग एकदा का ती बैठक झाली, की दिवसभर आपल्याला जाता, येता, खाता, जेविता, सुखी होता हे जे समर्थांनी सांगितलंय, ते आपल्याला करायचंच आहे. पण आपल्याला बैठक घालून एकदा तो जप झाला, आपलं स्वतःचं रोजचं चिंतन आणि मनन, अवलोकन झालं, की महाराजांना ते फार अपेक्षित आहे आणि मग आपल्याला आपल्या वर्तणुकीमध्ये बदल झाला, की तो महाराजांना जास्त अपेक्षित आहे. तर आज सांगतेच्या ह्या अतिशय पवित्र अशा स्थानी सांगतेच्या दिनी आज सगळ्यांच्या वतीने आशाताई तुमचे खूप आभार मानतो. नाही, नाही. आभार आ नका मानू. माझं इट्स माय फॉर्च्यून एंड प्लेजर दोन्ही नाही. गोष्टी आहे. आणि तुमचा आशीर्वाद असाच आमच्या पाठीशी राहावं. नवीन उपक्रमासाठी नाही सुद्धा ते तो तर पाठीशी राहावा. होणारच आहेत तुमचे आणि सगळे, आज सगळे तुमचं होणार आहे. सगळ्या महाराजांच्या भक्तांकडून सगळ्यांच्या वतीने छोटासा सत्कार तुमचा करायची इच्छा आहे, तर तो आपण करूया.